पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा तैसा राहे, काय पाही उरले ते। अंतरीचे विषम गाडे, येऊ पुढे न द्यावे, मग जैसा तैसा राहे, काय पाही उरले ते। तुका म्हणे शुद्ध मन, तुका म्हणे शुद्ध मन, समाधान पाहिजे, मग जैसा तैसा राहे, काय पाही उरले ते। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। परमार्थाची व्याख्या जर करायची झाली तर ती अशीच करावी लागेल की काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ। आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना। अर्थात अहंकार आणि विषय वासना यांच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ होय। याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत, माऊली लिहित आहेत, तेवीची अहंभाव जाये, ऐक्य ते आधीचे आहे, हेची साच जेत होय, तो आदियज्ञ मी। तेवीची अहंभाव जाये, अहंभाव म्हणजे अहंकार, जाओ म्हणजे जाणे। अर्थात अहंकार जाणे हाच परमार्थ असतो आणि हाच मोक्षही असतो। आणि म्हणून काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ होय। आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना। अर्थात अहंकार आणि विषय वासना यांच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ होय। कुठलीही वासना मनात ठेवून परमार्थ करू नये। अगदी मोक्षाची सुद्धा वासना नको, कारण वासनेतून सुटका हाच मोक्ष असतो। आम्ही मोक्ष जो भोगतो तो मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे। आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म का धरावा लागतो? आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? मरताना काही वासना शिल्लक असेल तर। नाथ महाराज बोलले, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप। मरताना जशी वासना शिल्लक असेल तसा पुढचा जन्म धरावा लागतो आणि जन्म धरावाच लागतो वासना शिल्लक असेल तर। ज्ञानोबा बोलतायत, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केले, मरताना तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला ती वस्तू बनावी लागते। अर्थात मरताना जशी वासना शिल्लक असेल त्या वस्तूचा तुम्हाला जन्म धरावा लागतो आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकावं लागतं। परंतु मरताना वासनाच जर शिल्लक नसेल तर तुम्हाला पुन्हा जन्म धरण्याची गरज नसते, तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता। म्हणून कुठलीही वासना मनात धरून परमार्थ करू नका, अगदी मोक्षाची सुद्धा वासना नको, कारण वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे। वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे। परमार्थ करताना माणसानं मोक्षाला विसरावं, मोक्षाची फिकीर करू नये। फिकीरच करायची तर ती साधनेची करावी। मोक्षाला विसरले आणि साधनेची फिकीर केली तर साधना अतिशय उत्कृष्ट होईल।
आणि ज्यावेळेस साधना अतिशय उत्कृष्ट होईल त्यावेळेस हा मोक्षच तुम्हाला स्वतःहून शोधत येईल आणि तुमच्या गळ्यात मोक्षाची माळ घालेल आणि तुम्हाला मुक्त करेल. ज्ञानोबा राय लिहित आहेत की गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवंसित असे. जो मनुष्य साधना उत्कृष्ट करतो किंवा वैराग्य धारण करून जो परमार्थ करतो त्या माणसाच्या गळ्यात मोक्षाची माळ घालण्यासाठी मुक्तिरूपी बाळ असुसलेलं असतं, आतुरलेलं असतं. ज्ञानोबा राय बोलतात की गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवंसित असे. पण परमार्थ करताना मोक्षाची फिकर करू नका, मोक्षाला विसरा. फिकीर करायची ती साधनेची करा. वैराग्य धारण करून परमार्थ करा. मुक्तिरूपी बाळ या मोक्षाची माळ घेऊन तुम्हाला शोधत येईल, तुमच्या गळ्यात मोक्षाची माळ घालेल आणि तुम्हाला मुक्त करेल. परमार्थ करताना आमच्या अशा भ्रामक कल्पना झाल्यात की काही मिळवणं म्हणजे परमार्थ. परमार्थ करताना बरीचशी माणसं अशा भावनेने प्रेरित होतात. परमार्थ करताना काही माणसं अशा भावनेने प्रेरित होतात की मला धनधान्य मिळावं, मला पुण्य मिळावं, मला संपत्ती मिळावी, मला बायकापोरं मिळावेत, मला मोक्ष मिळावा, मला देव मिळावा, अशा कुठल्या तरी भावनेने प्रेरित होतात आणि लोक परमार्थाला लागतात. अर्थात मला काहीतरी मिळावं या भावनेने प्रेरित होऊन लोक परमार्थाला लागतात. हे साप चुकीचं आहे. मला काही मिळावं या भावनेने परमार्थ करायचाच नसतो. कारण काही मिळवणं हा परमार्थ नसतोच, तर काहीतरी घालवणं अर्थात नको ते घालवणं हा परमार्थ असतो. आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना. अर्थात अहंकार आणि विषय वासना यांच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना हाच परमार्थ असतो. म्हणून मी बोललो की परमार्थ करताना अगदी मोक्षाची सुद्धा वासना नको. मला मोक्ष मिळावा या भावनेने प्रेरित होऊन परमार्थ करू नका. काही लोक मला पुण्य मिळावं या भावनेने प्रेरित होऊन परमार्थ करतात. साप चुकीचं आहे. मला पुण्य मिळावं या भावनेने कधी परमार्थ करू नका. पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग हा दोन्हीलाही असतो आणि भोगून झाल्यानंतर शेवटी मृत्यूलोकात यावं लागतं आणि किडामुंगी बनावं लागतं. ज्ञानोबा राय बोलले, तया पुण्याची पाऊटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागा ती माघारे, मृत्यूलोका यावं लागतं. गडगंज पुण्य पदरी, त्या पुण्याच्या बळावर तुम्ही स्वर्गाधिपती इंद्र झालात. परंतु पुण्य वापरून झाल्यानंतर, पुण्य वापरून संपल्यानंतर इंद्रपदावरून तुम्हाला पदच्युत व्हावं लागतं, पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं आणि किडामुंगी बनावं लागतं. प्रभू रामचंद्र आणि भैया लक्ष्मण गुरु विश्वामित्रासोबत एकदा वनात असताना दुपारची वेळ ऊन टाळण्यासाठी एका झाडाखाली बसले होते. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. प्रभू रामचंद्र म्हणाले, गुरुवर का हसलात? विश्वामित्र म्हणाले, वत्सराम, तू चाललेला मंगळा पाहिलास का? म्हणले, हो गुरुवर. आता प्रभू रामचंद्र तर महाविष्णूचा अवतार. परंतु रामचंद्रानं ठरवलं होतं की मनुष्य रूपात आलोत, मनुष्यासारखंच वागायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. म्हणले, हो गुरुवर, पाहिला. म्हणले, बघ बघ बघ, एका मंगळाच्या पाठीवर दुसरा मंगळा बसलाय. तो वर बसलेला मंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे म्हटले. याला म्हणतात येऊ लागती माघारे, मृत्यूलोका यावं लागतं.
पुण्याच्या बळावर तुम्ही स्वर्गाधिपती इंद्र झालात, पण पुण्य भोगून झाल्यानंतर पदच्युत व्हावं लागतं, मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, मुंगळा बनावं लागतं, जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकावं लागतं. बघ म्हणले त्याला स्वर्गात बसायला ऐरावत लागत होता, आता इथं मृत्यूलोकात आलाय, मुंगळा का होत नाही, पण त्याला बसायला मुंगळ्याच्या रूपात ऐरावत लागतोय. दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसल्याने चाललाय. तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणतात येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. तुकोबार आहे. त्याच्या इंद्रियाला वळण पडले म्हणले, काय तर ऐरावत हत्तीवर बसायचं. आता खाली आला, आता कुठं ऐरावत हत्ती, मग दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. त्या मुंगळ्यालाच ऐरावत समजलंय आणि त्याच्या पाठीवर बसलाय. तो वर बसलेला गेल्या जन्मातला इंद्र आहे. येऊ लागती माघारे मृत्यूलोका. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी गडगंज पुण्य आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. आणि तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तर तुम्ही मुक्त व्हाल. याची साक्ष नाथ महाराज देत आहेत. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी. जे पडे विषमी, ते स्वर्गग्रामी का नरकी. सुकृत दुष्कृत समान समी. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी गडगंज पुण्य आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही आहे, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून परमार्थाची व्याख्या खरीखुरी करायची ठरलं तर अशी करता येते, किंवा अशीच आहे की जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ होय. जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ होय. जीवन पाप पुण्य रहित व्हावं, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. महाराज असे बोलू शकले असते की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप अंगा. असं नाही बोलले महाराज. महाराज बोलले निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण मी माझ्या अंगाला पुण्यसुद्धा लागू दिलं नाही. का तर पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतंय. भोग दोन्हीचा द्यावा लागतो आणि भोगून झाल्यानंतर पदच्युत व्हावं लागतं, पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, मुंगळा बनावं लागतं, 184 योनीमध्ये अडकावं लागतं, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आणि म्हणून परमार्थ करताना मला पुण्य मिळावं या वासनेनेही कधी परमार्थ करू नका. पण पाप जसा मळ आहे तसं पुण्यही एक मळच आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. पुण्य भोगून झाल्यानंतर मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. म्हणून परमार्थ करताना पापाची वासना मनात ठेवूनही परमार्थ करू नका. परमार्थ करताना पुण्याची वासना मनात ठेवूनही परमार्थ करू नका. मला पुण्य मिळावं या भावनेने प्रेरित होऊन कधीच परमार्थ करू नका. मग तुम्ही म्हणाल आम्ही पुण्य मिळवूच नाही का, आम्ही पुण्य कर्म करूच नाहीत का. जरूर करा. तुम्ही टोपल्यानं पुण्य करा, पोत्यानं पुण्य करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. आपल्या पदरी बांधून ठेवू नका, पुण्याच्या गाठी मारून ठेवू नका. हेच पुण्य तुम्हाला स्वर्गाला नेईल. आणि पुण्य भोगून झालं की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागेल, किडामुंगी बनावं लागेल, 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागेल. पुण्य जरूर करा, टोपल्यानं करा, पोत्यानं करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. कर्म देवाची पूजा म्हणून केलं, कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं केलं की ते कर्म आणि त्या कर्माचं फळ पुण्य हे भगवंताला अर्पण होतं. आणि ते कर्म तुम्हाला किंवा ते पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधत नाही. आणि म्हणून केलेलं कर्म देवाला अर्पण करा, केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. ते पुण्य तुम्हाला संसारात बांधणार नाही. तुम्ही टोपल्यानं पुण्य करा, पण केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. पदरी बांधून ठेवू नका. पदरी बांधाल तर ते मला स्वर्गाला नेईल आणि पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवेल. म्हणून परमार्थ करताना पुण्याचीही वासना मनात नको. बरीचशी माणसं मला देव भेटावा
या भावनेने प्रेरित होऊन परमार्थ करतात. जो मनुष्य मला देव भेटावा या भावनेने प्रेरित होऊन परमार्थ करतो तो मूर्ख असतो. तो मूर्ख असतो. मला देव भेटावा या भावनेने प्रेरित होऊन परमार्थ करणं हा मूर्खपणा आहे. कारण देव हा प्राप्त करायचा नसतो, देव मिळवायचा नसतो, देव हा मिळूनच असतो. मला परमात्मा प्राप्त व्हावा या भावनेने प्रेरित होऊन परमार्थ करणे हा मूर्खपणा आहे. परमात्मा प्राप्त करायचाच नसतो. परमात्मा जन्मताच प्राप्त असतो आणि परमात्मा जन्मताच प्राप्त आहे म्हणून आम्ही जिवंत आहेत, म्हणून आमची धडकन चालू आहे. तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. हृदयात राम उभा आहे म्हणून आमची धडकन चालू आहे, म्हणून आम्ही जिवंत आहोत, अन्यथा आम्ही मेलो असतो. जन्मताच हृदयात राम उभा आहे. राम प्राप्त करायचा नसतो, राम हा जन्मताच प्राप्त असतो. तात्पर्य परमात्मा प्राप्त करायचा नसतो, परमात्मा हा जन्मताच प्राप्त असतो. ज्ञानोबराय बोलले 7व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या की मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. देव म्हणतो मी सिद्ध आहे. सिद्ध त्याला म्हणतात की जे जन्मताच प्राप्त असतं. साध्य त्याला म्हणतात की जे जन्मानंतर प्राप्त केल्या जातं. आई सिद्ध आहे, आई जन्मताच प्राप्त आहे म्हणून ती सिद्ध आहे. भाऊ बहीण हे साध्य असतं, ते जन्मानंतर प्राप्त केले जातात. जे जन्मताच प्राप्त आहे ते सिद्ध आहे. देव हा जन्मताच प्राप्त आहे म्हणून तो सिद्ध आहे. आणि सिद्ध गोष्टीची प्राप्ती करायची नसते, ती जन्मताच प्राप्त असते. आणि परमात्मा हा जन्मताच प्राप्त आहे म्हणून त्याला प्राप्त करायचं नसतं. आणि म्हणून मी वाक्य केलं, माझं वाक्य कडू आहे पण अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मी विधान केलं की जी माणसं परमार्थाला लागतात आणि म्हणतात की आम्हाला देव भेटावा म्हणून आम्ही परमार्थ करत आहोत, असं म्हणणारी माणसं मूर्ख असतात. देव प्राप्त करण्यासाठी परमार्थ करायचाच नसतो, कारण देव हा जन्मताच प्राप्त असतो. मग देव जर जन्मताच प्राप्त आहे तर त्याची अनुभूती आम्हाला का येत नाही? आम्ही त्याला मुकलोत का? वाक्य बारकाईने आहे का? देव जर जन्मताच प्राप्त आहे तर त्याची अनुभूती आम्हाला का येत नाही? आम्ही त्याला मुकलोत का? तर याचं कारण त्याला मुकण्यासाठी आम्ही काहीतरी धरून ठेवलंय. ते धरलेलं त्यागा. देव तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे, नवे नवे तुम्ही स्वतःच देव आहेत, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. आणि जे धरले ते आहे अहंकार आणि विषय वासना. तुम्ही हा अहंकार त्यागा. देव तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे, नवे नवे तुम्ही स्वतःच देव आहेत, वेगळा देवही प्राप्त करण्याची गरज नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलले की ती विची अहम भाव जाये, ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो अधियज्ञो मी. ऐक्य ते आधीचे आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य हे मूळचंच आहे. जीव आणि देव याचं ऐक्य मूळचंच आहे. पण मूळचंच ऐक्य असून यात भेद आलाय तो अहंकारामुळं. तुम्ही काहीतरी धरून ठेवलंय, जे धरले ते अहंकार, आणि म्हणून तुम्हाला देवात मिसळता येत नाही. तुम्ही देवापासून वेगळे दिसता, अन्यथा तुम्ही देवच आहेत. हा अहंकार तुम्ही त्यागा. अहंकार त्यागला की तुम्ही देवच आहेत. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मोक्षाची व्याख्या करताना तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि नाथ महाराज या तिन्ही महासंतांनी एकसारखीच मोक्षाची व्याख्या केली. ऐका, तुकोबाराय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. काय म्हणले तुकोबाराय? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज, देह अंतेचे दृढपण, त्याची बद्धतेचे लक्षण, देह अंतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. देह अहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया.
निरसन म्हणजे जाणे, अहंता म्हणजे अहंकार. अहंकार जाणे हाच मोक्ष आहे. नाथ महाराज, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार जाणे हाच मोक्ष आहे. ज्ञानोबा आहे. तैसे मनपन मुद्दल जाय, मग अहंभावाधिक किए आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. ऐका ज्ञानोबाची होई ती मनपन, तैसे मनपन मुद्दल जाय, मग अहंभावाधिक किए आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मनच मुद्दल गेलंय, त्यासोबत अहंकारही जातो. मन मेले की अहंकार मरतो, कारण अहंकार मनात वास करतो. म्हणून मन मेलं की मनात वास करणारा अहंकारही मरतो, आणि हा अहंकार मरणं हाच मोक्ष असतो. मन पण मुद्दल जाय, मग अहंभाव अधिक की आहे. आता मनच मुद्दल गेलंय, मग अहंकार कुठं शिल्लक राहिलाय. आणि म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. ज्याचा अहंकार गेलाय, ज्याचं मन मेलंय, तो शरीराने ब्रह्मस्वरूप होतो, मनाने ब्रह्मस्वरूप होतो, तो मुक्त होतो. तात्पर्य अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. आणि मोक्षाची खरीखुरी व्याख्या जर काय ठरत असेल तर अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो. या तिन्ही महासंतांना केलेली मोक्षाची ही व्याख्या आहे. काय? अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. मग आम्ही काहीतरी धरलंय म्हणून आम्ही मोक्षापर्यंत पोहोचत नाहीत, देवापर्यंत पोहोचत नाहीत, किंवा देव पण आम्हाला येत नाही. आम्ही नराचं नारायण होत नाहीत. का होत नाहीत? आम्ही धरलंय काहीतरी, म्हणून देवातून आमच्यात बाद आलाय, फरक आलाय. अन्यथा आम्ही देवच आहोत. मग आम्ही काय धरलंय? आम्ही अहंकार धरलाय. अहंकार त्यागा तुम्ही देवच आहेत. तुकोबाराय बोललेच की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेले की तत्क्षणी तुम्ही देव बनता. आणि म्हणून आम्हाला देव जन्मताच प्राप्त आहे, पण देव जन्मताच प्राप्त असूनही त्याची अनुभूती येत नाही. आम्ही त्याला मुकलोत. याचं कारण आम्ही काहीतरी धरून ठेवलंय. ते धरलेलं त्यागा. देव तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. नवे नवे तुम्ही स्वतःच देव आहेत. आणि जे धरले ते आहे अहंकार. हा अहंकार त्यागा. देव तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. नवे नवे तुम्ही स्वतःच देव आहेत. आणि म्हणून तुम्हाला देव बनायचे, तर तुम्हाला एका गोष्टीचा त्याग करावा लागेल, आणि ती गोष्ट आहे अहंकार. अहंकाराचा त्याग केला की तुम्ही देव बनाल. तुम्हाला देव बनायचे तर तुम्हाला एका गोष्टीचा त्याग करावा लागेल, आणि ती गोष्ट आहे अहंकार. या अहंकाराचा त्याग करा, तुम्ही देव बनाल. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि म्हणून महाराज म्हणाले, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. जीवनात त्यागच करायचा असेल तर एकाच गोष्टीचा करा, आणि ती गोष्ट आहे अहंकार. अभंगाची सुरुवात त्याग या शब्दापासून झालेली आहे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. अहंकार घालवणं फक्त यालाच त्याग म्हणतात. बाकी इतर कुठल्याही गोष्टीला त्याग म्हणत नाहीत. आम्ही म्हणतो आम्ही संसाराचा त्याग केला, आम्ही पैशाचा त्याग केला, आम्ही बायका मुलाचा त्याग केला, आम्ही धनाचा त्याग केला. ज्ञानोबा म्हणतात हे त्याग त्यागच नव्हेत. त्याग त्यालाच म्हणतात की अहंकार घालवणे. अर्थात फक्त अहंकाराचा त्याग किंवा अहंकार घालवणे, फक्त याच गोष्टीला त्याग म्हणतात. इतर कुठल्याही त्यागाला त्यागच म्हणत नाहीत. हे ज्ञानोबा बोलत आहेत, माऊली लिहित आहेत, ज्ञानोबा साक्ष देत आहेत. ती बुद्धिमंता देही, अहंकार सांडोनी पाही, सांडीजे अशेष ही संसार जात, तया नाव त्याग. ज्ञानोबा त्यागाची व्याख्या सांगतायत की बुद्धिमंता देही, अहंकार सांडोनी पाही, सांडीजे अशेष ही संसार जात, तया नाव त्याग. ज्ञानोबा दैवी गुणाच्या 26 गुणापैकी त्यागाचं लक्षण सांगताना माऊली म्हणतायत की तया नाव त्याग. त्याग फक्त त्यालाच म्हणतात की अहंकारासहित संसाराचा त्याग करणे. नुसत्या संसाराचा त्याग करणे हा त्यागच नव्हे, तर अहंकारासहित संसाराचा त्याग करणे हा त्याग असतो. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे पटेल. एक मनुष्य एकदा देव भेटावं म्हणून संसार त्यागला आणि वनात गेला.
परंतु सोबत अहंकार घेऊन गेला. मी का बोलतो की अहंकारासहित संसाराचा त्याग हा त्याग असतो. तात्पर्य अहंकाराचा त्याग हाच त्याग आहे, संसाराचा त्याग हा त्यागच नाही. आणि म्हणून अहंकारासहित जर संसार त्यागला तर तो खरा त्याग असतो. मनुष्य देव भेटावा म्हणून वनात गेलाय, उघडा नागडा झालाय, अंगावर एक लंगोटी आणि सोबत एक लंगोटी, बाकी पूर्ण उघडा नागडा झालाय. संसार त्यागलाय आणि वनात गेलाय का तर देव भेटावा. संसार त्यागलाय पण सोबत मनामध्ये अहंकार घेऊन गेलाय. अहंकार त्यागला नाही, फक्त संसार त्यागलाय आणि अहंकार मनात घेतलाय आणि वनात गेलाय. संसार त्यागलाय, अहंकार सोबत घेतलाय आणि वनात गेलाय. वनात जाऊन एक कुपी बांधली आणि कुपीमध्ये राहून रामनामाची साधना करू लागला. 4-8 दिवस लोटले. सोबत 2 लंगोट्या होते, एक अंगावर आणि एक सोबत एक लंगोटी, बाकी काही नव्हतं. 4-8 दिवस लोटले. झोपीमध्ये जी वर लंगोटी होती, अचानक एके दिवशी उंदराने त्याची ती वरची लंगोटी करंडली, कुरतडली. सकाळी उठला झोपेतून तो बघतोय लंगोटी कुरतडली, करंडली, अर्थात फाडली. घाबरला. अरे 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 म्हणला, उंदराने लंगोटी करंडली, आता उद्या ही अंगावरची 2 वाळू घालायची, उद्या ही करंडली तर काय घालू, मला भोंगळच फिरावं लागेल. घाबरला. सकाळी गावात भिक्षेला गेला. एका धनिक माणसाच्या दारात उभं राहिला आणि भिक्षा मागितली. धनिक शेठजी आले भिक्षा घेऊन, भिक्षा दिली. परंतु यांनी विनंती केली, म्हणले महाराज, म्हणले मालक, रात्री उंदराने माझी लंगोटी करंडली हो. मग तो मनुष्य म्हणतो, काय पाहिजे महाराज तुम्हाला. म्हणले उंदराने लंगोटी करटली, आता उंदर पळवण्यासाठी नक्कीच म्हणले मांजर लागेल, मला भिक्षा तर द्या पण त्यासोबत एक मांजर द्या म्हणले. त्या धनिक माणसाने मांजर दिली त्याला. ती मांजर घेतली, भिक्षा घेतली, तो आला. आता आल्यानंतर मांजर म्हणल्या काय म्याव 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 करायला लागली. मांजरचं म्याव म्याव ऐकलं, ते उंदीर पळून गेले. खुश झाला, म्हणले आता उंदर पळाले, आपली लंगोटी वाचली. साधनेला लागला, रामनामाला लागला. पण ते मांजराचं काही म्याव म्याव थांबाना. कारण मांजराचं म्याव म्याव थांबायचं असेल तर त्याला दूध पाजावं लागतं, अन्यथा मांजर सारखं म्याव 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 करत राहतं. 4-8 दिवस लोटले, याचं डोकं उठलं त्या मांजराच्या म्याव म्यावनी. पुन्हा भिक्षेला गावात गेला आणि त्या धनिक शेठजीच्या दारात उभं राहिला आणि म्हणले, मालक तुम्ही मांजर दिली, मांजराच्या म्याव म्याव या आवाजाने उंदर पळून गेले हो. पण ती मांजराचं म्याव म्याव थांबाना. आणि ते म्याव म्याव तेव्हाच थांबल म्हणले की मांजराला जेव्हा आपण दूध पाजू. मग म्हणले महाराज काय पाहिजे. म्हणले मला एक गाय द्या म्हणले. आता म्हणजे त्या मांजराला मी दूध पाजेल. ठीक आहे, धनिक मनुष्य होता. एक गाय त्या महाराजाला दान दिली. गाय घेतली आणि गेला वनात. पण शास्त्र नियम असा आहे, श्रीमद भागवतात विषय येतो की गायीची धार, गायीचं दूध पुरुषानं काढू नये. पुरुषानं जर गायीच्या सडाला, गायीच्या स्तनाला हात लावला तर पुरुषाला दोष लागतो. म्हणून गायीची धार ही स्त्रियांनी काढावी, बायकानं काढावी. गोकुळात गायीची धार गवळणी काढायच्या, अर्थात बायका काढायच्या, पुरुष काढत नव्हते. मग आता गायीची धार काढायची, बाई पाहिजे, मग बाई कुठून आणायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षेला गेला आणि त्या धनिक शेठजीला विनंती केली. मालक म्हणले आता गायीची धार काढायची, पुरुषानं काढू नये, बाई पाहिजे. म्हणले आता धार काढायला एक बाई द्या. शेठजी हसला, म्हणले आता तुला बाई कुठून देऊ रे. पण ठीक आहे म्हणले, आपल्या गावात एक अनाथ बाई आहे, तिला आई नाही, वडील नाही, कुणी नाही, अशीच बुंबलत फिरती म्हणले. अनाथ आहे, तिला उचलून घेऊन जा म्हणले. उचलली, बाईन घेऊन गेला. बाई रोज गायचं दूध काढू लागली, मांजराला दूध पाजू लागली. मांजराला दूध मिळालं, मांजराचं म्याव म्याव बंद झालं, मांजर थांबलं. म्हणला बरं झालं बा, आता उंदरही गेले, मांजराचं म्याव म्याव थांबले, आता लंगोटी वाचली म्हणले.
पण एक 8 दिवस लोटले. रोज कार्यक्रम चालू होता, बाईन दूध काढावं, मांजराला पाजावं, मांजराने तृप्त व्हावं, म्याव म्याव बंद झालं, उंदरे गेले, हा खुश झाला, लंगोटी वाचली. पण 8 दिवसांनी हळूच बाई म्हणते, महाराज. म्हणतो काय? म्हणले महाराज, मांजराचं भागलं हो, मांजराची गरज भागली, पण माझ्या गरजेचं काय? म्हणले तुला कशाची गरज आहे? म्हणले नवऱ्याची. म्हणले आता नवरा कुठून आणू? बाई म्हणती महाराज व्हा की तुम्हीच नवरा. ते म्हणतं मी महाराज आहे, जमणार नाही. मी महाराज आहे, मी कसा नवरा होऊ? जमणार नाही. बाई म्हणते आपलंही जमणार नाही, मी चालले. आपलंही जमणार नाही, मी चालले. बाई म्हणाली. महाराज म्हणतो बाई जाऊ नको, थांब, प्रश्न लंगोटीचा आहे. तू जाशील, धार काढायला बाई नाही, दूध निघायचं नाही, मांजराला दूध नाही, मांजर म्याव म्याव करेल किंवा निघून जाईल, पुन्हा उंदरं येतील, पुन्हा राहिलेली लंगोटी करंडल्या जाईल. महाराजानं त्या बाईसोबत लग्न केलं. डोंगराला, जंगलामध्ये पाळणा हलू लागला. हा पुन्हा संसार बंधनात अडकला. का बरं? कशामुळे अडकला संसार बंधनात? तर केवळ एका लंगोटीच्या मोहामुळं. केवळ एका लंगोटीच्या मोहामुळं. माझी लंगोटी वाचावी, हा लंगोटीचा मोह आहे. का मोह झाला? वनात जाताना संसार त्यागलाय, पण सोबत अहंकार घेऊन गेलाय, आणि अहंकाराच्या पोटी मोह जन्म घेतो. आणि अहंकार ताजा तवा नाही. संसार त्यागलाय, पण अहंकार मनात घेऊन गेलाय, आणि अहंकारानं मोहाला जन्म दिलाय. लंगोटीचा मोह झालाय, आणि या लंगोटीच्या एका मोहानं त्याला पुन्हा संसार बंधनात अडकवलं, जन्म मरणाच्या फेऱ्यात पडला. आणि म्हणून नरबरा बोलतायत. अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय की देवा, तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भरसे, मार्ग सांडवनी अनरसे चालत देखो. आस्था संगू सांडिती संसर्गू करिता न धाती, वनवासी हे सीविती जनपदाते. देवा म्हणलं असं का होतं? अर्जुन बोलते देवा असं का होतं की लोक संग त्यागतात, निसंग होतात, वनात जातात, साधना करू लागतात, परंतु पुन्हा वनातून निसंग अवस्थेतून पुन्हा संगात येतात, भरपूर संसार भोगतात, भरपूर संसार भोगून पाप करतात आणि आपलं पतन करून घेतात. देव असं का होतं? नरबरा याचं उत्तर देत आहेत. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंग आपजे संगती, आणि संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. जरी हृदयी विषय स्मरती, तो वनात गेलाय, संसार त्यागलाय, वनात गेलाय, पण सोबत अहंकार घेऊन गेलाय, आणि अहंकार मनात जिवंत असेल तो तुम्हाला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. आणि ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळं तुम्हाला ओढ लागते की विषय भोगावेत, आणि मग मनुष्य निसंगातून संगात येतो, भरपूर विषय भोगतो, पाप करतो, आणि आपलं पतन करून घेतो. तरी देवा आहे ऐसे कसे. आणि म्हणून हा मनुष्य जंगलात गेलाय, संसार त्यागलाय, जंगलात गेलाय, पण सोबत अहंकार घेऊन गेलाय, आणि याला अहंकारामुळं ज्ञानेंद्रियाच्या विषयाची ओढ लागली. ज्ञानेंद्रियाचे विषय तर भोगावेसे वाटलेच, पण याच्या मनात मोह जागा झाला लंगोटीचा, आणि या लंगोटीच्या मोहानं याला संसार बंधनात बांधलं. तुम्ही परमार्थ पथावर चालत असताना तुमच्या परमार्थाला आडवा येणारा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल तर तो आहे अहंकार. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की ते तर आडवावाया आले, दोष वैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. माऊली म्हणतात तुम्ही परमार्थ पथावर चालतायत तर तुमचा परमार्थ हाणून पाडावा, तुम्हाला देव बनू देऊ नये, तुम्हाला परमार्थाला आडवं यावं, तर परमार्थाला आडवं जर कोण येत असेल तर तो आहे अहंकार. या अहंकाराला धोपटा. तुम्ही परमार्थ पदावर चालत असताना परमार्थाला आडवा येणारा पहिला शत्रू जर कोण असेल तर तो आहे देह अहंकार. याला धोपटा. ते तर अडवावया आले, दोष वैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. परमार्थ पथावर चालत असताना आमची वाटमारी करणारा पहिला शत्रू जर कोण असेल तर तो आहे अहंकार. आणि म्हणून या संसाराचं मूळच अहंकार आहे.
संसारात जन्माला काय येतो तो अहंकारामुळं. या संसाराच्या जन्माला मूळ कारण काय असेल तर तो आहे अहंकार. आम्ही जन्ममानाच्या फेऱ्यात का अडकतो त्याचं मूळ कारण आहे अहंकार. अहंकार आम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात एक सुंदर रूपक करतायत. माऊली लिहित आहेत, अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार हा आमचा नवरा आहे आणि आमचं शरीर अहंकाराची बायको आहे. अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार हा आमचा नवरा आणि आमचं शरीर अहंकाराची बायको. आणि या दोन नवरा बायकोपासून एक कन्या नावाची मुलगी जन्माला येते. तिथं इच्छा कुमारी झाली, ते तारुण्याच्या भरा आली, मग द्वेषेशी मांडली वराडिक. मग या दोघास्तव जन्माला तिथं द्वंद्व मोह झाला, तो अजयाने वाढविला अहंकारे. बरोबर आहे. अहंकार आणि आपलं शरीर या दोन नवरा बायकोपासून इच्छा नावाची मुलगी जन्माला येते. ही इच्छा तरुण झाली की तिचं लग्न द्वेषासोबत केलं जातं. आणि मग इच्छा आणि द्वेष या दोन नवरा बायकोपासून इच्छा आणि द्वेष या दोन नवरा बायकोपासून द्वंद्व आणि मोह नावाचा मुलगा जन्माला येतो. आणि या द्वंद्व आणि मोह नावाच्या मुलांचा सांभाळ हा अहंकार नावाचा आजोबा करतो. तो अजयाने वाढविला अहंकार आहे. अर्थात द्वंद्व आणि मोह यांचा बाप आणि माय आहे इच्छा आणि द्वेष, पण द्वंद्व आणि मोह यांचा आजोबा आहे अहंकार. बापाचाही बाप आहे. तात्पर्य द्वंद्व, मोह, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर जेवढे 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 शरीरात विकार आहेत, हे सर्व विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो, यांचा सांभाळ करतो. आणि म्हणून या अहंकाराला आजा म्हटलंय. तो अजयाने वाढविला अहंकारे. ज्ञानोबा आहे. आपल्या शरीरात जेवढे विकार आहेत ते सर्व विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतात. हा केवळ विकाराचा बाप नाही तर हा आजोबा आहे. तो अजयाने वाढविला अहंकारे. अर्थात आपल्या शरीरात जेवढे विकार आहेत हे सगळे विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकार यांचं पालन पोषण करतो. आणि म्हणून तो मनुष्य वनात गेलाय, संसार त्यागलाय, पण अहंकार न त्यागता अहंकार सोबत घेऊन वनात गेलाय. तर अहंकाराने त्याचा मोह जिवंत ठेवला. अहंकारामुळे त्याला मोह फुटला. कशाचा? लंगोटीचा. माझी लंगोटी वाचावी, लंगोटीचा मोह. उंदराने लंगोटी कुरतडू नये, करांडू नये, लंगोटीचा मोह झाला. का? अहंकारामुळे. आणि पुन्हा संसार बंधनात अडकला. अर्थात तुम्हाला संसारात कोणी बांधलं? अहंकारानं बांधलं. म्हणून या संसाराच्या मुळाशी अहंकार आहे की अहंकार या संसाराला अर्थात आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म बनण्याच्या फेऱ्यात बांधतो आणि आम्ही लक्ष 84 योनीमध्ये फिरत असतो. आणि म्हणून तुकोबाराय आग्रह धरतायत की बाबांनो, त्यागच करायचा आहे तर तो अहंकाराचा करा. इतर कुठल्या गोष्टीचा त्याग हा त्यागच नव्हे. ज्ञानोबा बोलतात कशाचाही त्याग करा, तो त्यागच नव्हे. त्याग फक्त त्यालाच म्हणतात की अहंकार त्यागणे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाची सुरुवात करतायत की त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. इतर गोष्टीचा त्याग हा त्यागच नव्हे, फक्त अहंकाराचा त्याग हाच त्याग आहे. मग महाराज आग्रह धरतात की त्याग करा, परंतु फक्त अहंकाराचा, इतर कुठल्याही गोष्टीचा नाही. कारण फक्त अहंकार त्यागणे हाच त्याग आहे. म्हणून तुकोबाराय बोलले अभंगाच्या पहिल्या चरणात, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. अहंकाराचा त्याग हाच त्याग असतो, इतर कुठल्या गोष्टीचा त्याग हा त्यागच नसतो. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. का बरं? तुकोबाराय अहंकाराचा त्याग करा असा हट्ट का करतायत? काही गोष्टी आपण पाहिल्या, पण आणखीन काही यात भर घालायची असेल तर तुकोबाराय अहंकाराचा त्याग करा असा हट्ट का करतायत? याचं कारण असं आहे, अहंकार आम्हाला संसार बंधनात बांधतो. तो कसा बांधतो आपण पाहूया.
मग तुकोबारायाचा हट्ट आपल्याला कळेल की तुकोबाराय का म्हणतात की अहंकाराचा त्याग करा. अहंकार आम्हाला संसार बंधनात कशा प्रकारे बांधतो हे आपण पाहूयात. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द कानाचा विषय, रूप डोळ्याचा विषय, गंध नाकाचा विषय, स्पर्श त्वचेचा विषय आणि चव हा जिभेचा विषय. उदाहरण म्हणून कानाचा विषय सांगतो आणि पुढे चालतो. सगळे ज्ञानेंद्रिय सांगत नाही, वेळ जाईल आणि विषयांतर होईल, आपल्याला तिकडे जायचं नाही. उदाहरण म्हणून कानाचा विषय सांगतो आणि पुढे चालतो. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुती आणि दुसरा निंदा. ज्ञानोबा बोलले, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेत द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक निंदापर आणि दुसरा स्तुतीपर. निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय आणि स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय. कानाला स्तुती आवडते, कानाला निंदा आवडत नाही. आता उदाहरण घ्या, माझं हे कीर्तन संपलं की 10-5 लोक माझ्याकडे येतील, मला घराडा घालतील, मला बेड्या घालतील आणि माझं कौतुक करू लागतील की वा 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 डॉक्टर मोठे साहेब, तुम्ही काय कीर्तन केलं, काय तुकोबारायाच्या अभंगाला ज्ञानेश्वरीची संगती दिली, काय सुंदरपैकी अभंग सोडवला हो, असं कीर्तन कधी ऐकलंच नाही हो. त्या माणसानं काय केलंय, माझी स्तुती केली. स्तुती ही कानाला प्रिय आहे. स्तुती कानाला किती प्रिय आहे, स्तुती ऐकण्यासाठी मेलेला मनुष्यही उठेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल, इतकी स्तुती कानाला प्रिय आहे. तुम्हाला जर कुणाकडून आपला मतलब साधून घ्यायचा असेल तर त्या माणसाची स्तुती करा, तुमचं काम झालं. फुकटात. मी डोळ्याचा डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, DP रोड, बीड. तुम्हाला जर माझ्याकडून डोळे फुकट तपासायचे असतील किंवा कमी पैशात तपासायचे असतील, तुम्ही एकच काम करायचं, माझी नुसती स्तुती करायची. आबा बाबा 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 डॉक्टर साहेब, आबा बाबा 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 मोठे साहेब, नुसतं आबा बाबा करायचं. आबा बाबा बाबा मोठे साहेब काय कीर्तन केलं, आबा बाबा बाबा मोठे साहेब काय कीर्तन केलं. मी फुकतो, स्तुती ऐकून फुकतो नाही फुटतो. आणि तुम्ही माझ्याकडे कधी दवाखान्यात तपासायला आले तर मी अर्ध्या पैशात किंवा फुकटही तपासतो, का तुम्ही माझी स्तुती केली आहे. कुणाकडून मतलब साधून घ्यायचा असेल त्याची स्तुती करा, आपलं काम झालं. साधी गोष्ट आहे हो. एखाद्या बाईकडून तुम्हाला भाकरी असेल, जेवण हवा असेल तर नुसती तिच्या लेकराची तारीफ करा, ते शेंबडं का असाना, नुसतं म्हणा मावशी काय मुलगा सुंदर आहे हो. ती बाई चहा नाही जेवणच घालते. माणसाला स्तुती प्रिय असते. तुम्ही माझी स्तुती केली आहे की डॉक्टर मोठे साहेब काय सुंदर प्रवचन केलं, काय सुंदर कीर्तन केलं, असं कीर्तन कधी ऐकलंच नाही हो. काय ज्ञानेश्वरीची संगती घातली तुकोबारायाच्या अभंगाला, काय सुंदर अभंग सोडवला हो. स्तुती कानाला प्रिय असते. माझे कान ज्ञानेंद्रिय, माझा कान स्तुती हा विषय भोगतो. ज्याने माझी स्तुती केली त्याच्याबद्दल माझ्या मनात राग अर्थात प्रीती निर्माण होते, प्रेम निर्माण होते. राग या शब्दाचा अर्थ होतो प्रेम, तो भांडणातला राग नाही. राग म्हणजे प्रेम, स्तुती. राग म्हणजे प्रेम, प्रीती. ज्याने माझी स्तुती केली त्याच्याबद्दल माझ्या मनात राग निर्माण होतो. राग म्हणजे प्रेम, स्तुती. ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल माझ्या मनात राग अर्थात प्रेम निर्माण होतं. आणि मग मी त्याच्या गळ्यात हात टाकतो की मामा आपण कुठले, मी इथला धोत्र्याचा. काय करता, शेतीच करतो. किती शेती आहे, 10 एकर. किती झाला कापूस, 3 लाखाचा. मुलं बाळ नोकरीला आहेत, शेती आहे. ज्याने माझी स्तुती केली
त्याच्याबद्दल माझ्या मनात राग निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं, प्रीती निर्माण होते आणि मी त्याच्यासोबत सदवर्तन करतो आणि या सदवर्तनातून पुण्याचा जन्म होतो आणि हे पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधतं. ही एक बाजू झाली. आता कीर्तन ऐकताना कुणी स्तुती केली, कुणी फुलाच्या माळा घातल्या, कुणी खेटराच्या माळा घालतं, एखादं उपटसूळ असतं आणि ते माझ्याकडे येईल आणि मला म्हणेल, काय डॉक्टर मोठे साहेब, यायना ना जायना टिंब कशाला नादाला लागले इकडं, हा काय तुमचा धंदा आहे का? तुम्ही डोळेच तपासा, डोळ्याचंच ऑपरेशन करा, कशाला नादाला लागले प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या? तुम्हाला काही सांगता येत नाही, तुमचं कीर्तन काही धड झालं नाही, तुमचं कीर्तन काही धड झालं नाही, पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला आमच्या गावाला बोलवणार नाहीत, असं घाण बोलून माझ्या कुच्च्या केल्या, निंदा केली. निंदा हा कानाच्या नावडीचा विषय. माझ्या कानानं निंदा भोगली. का भोगली? आत सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो आणि तो अहंकार आतून ढुसणी मारतो. म्हणतो, बघ डॉक्टर मोठे, त्यांनी तुझी निंदा केली, तुला काही येत नाही म्हणला, तुझं कीर्तन घाण झालं म्हणला, तुझी निंदा केली, तुझ्या कुच्च्या केला. अहंकारातून ढुसणी मारतो आणि मला ही निंदा भोगायला लावतो. ज्यांनी माझी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल माझ्या मनात द्वेष निर्माण होतो. हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते आणि मी त्याच्यासोबत गलिच्छ वर्तन करेल, शिवीगाळ करेल, हाणामारी करेल आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो आणि पाप तुम्हाला भोगून पार पाडावं लागतं. हे पाप तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की आगा कर्मे जेवरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुमच्या जीवनात नगभरही पुण्यपाप शिल्लक असेल तर ते तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. ते पाप पुण्य भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. कारण पाप पुण्य तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. थोडाही नगभर मुंगीच्या पायात पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगावंच लागतं. ज्ञानोबा बोलतात, आगा कर्मे जेवरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुमच्या जीवनात नगभरही पाप पुण्य शिल्लक असेल तर त्याचा भोग द्यावाच लागतो आणि हे पाप पुण्य भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा संसार बंधनात अडकावं लागतं. मग मला सांगा, तुम्हाला संसारात कुणी बांधलं? पाप पुण्यानं. पाप पुण्य कशामुळे झालं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कोणामुळं? अहंकारामुळं. मग तुम्हाला कोणी संसारात बांधलं? अहंकारानं. बघा ना, अहंकारानं आतून ढुसणी मारली, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावले, निंदास्तुती भोगायला लावली, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. पर्यायाने तुम्हाला संसारात बांधलं ते अहंकारानं. पाप पुण्यानं संसारात बांधलंय पण मुळाशी अहंकार आहे. अर्थात अहंकारानं तुम्हाला संसारात बांधलंय. आणि म्हणून मी बोललो की तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात जर कोणी बांधत असेल तर तो आहे अहंकार. या संसाराच्या मुळाशी, या संसाराला जन्म देण्याचं कारणीभूत कोण असेल? या संसारात जन्माला काय येतो? या संसाराला जन्ममरणाच्या फेऱ्यात कोण बांधतो? तर तो आहे अहंकार. या संसाराचं मूळच अहंकार आहे. आणि म्हणून आम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधत कोण असेल तर तो आहे अहंकार. आणि अहंकार जर जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधत असेल तर याचा त्याग करा ना. आणि म्हणून तुकोबारे हट्ट करतायत की त्याग तरी ऐसा करा अहंकारा ते दवडावे. महाराजाचा हट्ट काय की अहंकाराचा त्याग करा म्हणून. महाराज का म्हणतात अहंकाराचा त्याग करा? कारण अहंकार तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो. कसा बांधतो? अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषयभोग, ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपापाची निर्मिती आणि पुण्यपापातून संसार बंधन. पुण्यपाप भोगावंच लागतं, पुण्यपापातून संसाराचं बंधन. मग तुम्हाला संसारात कुणी बांधलं? पुण्यपापाने. पुण्यपाप कुणामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कुणामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. पण ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कुणामुळं? तर अहंकारामुळं. पर्यायाने सर्वाच्या मुळं अशी अहंकार आहे. अर्थात अहंकारच तुम्हाला संसार बंधनात बांधतो. आणि म्हणून संसार बंधनातून सुटायचं असेल तर या अहंकाराचा त्याग करा, तरच तुम्ही संसार बंधनातून सुटाल आणि मुक्त व्हाल. अन्यथा तुम्ही कधीच संसार बंधनातून सुटणार नाहीत. 184 मध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा अडकावं लागल. आणि म्हणून तुकोबाराय हट्ट करतायत की अहंकाराचा त्याग करा, अहंकाराला दवडा. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. दवडा म्हणतात. एखादं गुर, एखादं जनावर जर धानाला पडलं
तर नुसतं हाईक हाईक किंवा दै दै म्हणून भागत नाही, काठी घेऊन त्याच्या मागं लावावं लागतं, त्याला दौडावं लागतं. कारण ते दमाने जर चाललं तर पुन्हा पिकाचे शेंडे खुडीत चालतं, त्याला पळवावं लागतं, दौडावं लागतं. पळत असताना त्याला खाता येत नाही, चलताना ते पुन्हा खातं. म्हणून अहंकाराला चालवत हाकलायचं नाही, त्याला पळवत हाकलायचं, त्याला दौडायचं, म्हणजे तो माघारी येत नाही, संसार बंधनात आम्हाला बांधत नाही. आणि म्हणून शब्दप्रयोग आहे, अहंकारात दौडावे. अहंकारात घालवावे चालवावे नाही, अहंकारात दौडावे. हो, त्याला पळवा म्हणले, त्याला धोपटा म्हणले, काठीने हाना म्हणले, हाकलून लावा म्हणले. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. हा अहंकार घालवा. मोठी गंमत हो. हा अहंकार सुद्धा ज्ञानोबा बोलले, नवल अहंकाराची गोटी, विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. हा अहंकार अज्ञानाच्या मागे लागत नाही हो, विशेष करून सज्ञानाच्या मागे लागतो, त्यांच्या कंठाला झोंबतो आणि संसार बंधनात बांधतो. मांजर मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराच्या मागे लागते, त्याला पकडते आणि आधी खाते. मांजराला माहिती आहे मेलेला उंदीर तर माझाच आहे, त्याला कधी खाईल. पण जे पळत आहे त्या पळणाऱ्या उंदराच्या मागे लागते, त्याला पकडते आणि त्याला खाते. कारण मांजर काय म्हणते, मेलेलं तर माझंच आहे, पण पळणारं सुद्धा माझं झालं पाहिजे. तसं तुम्ही आम्ही अहंकाराचे गिराईक आहोत. अहंकार म्हणजे अविद्या, अज्ञान, माया एकाच अर्थाचे शब्द आहेत. तुम्ही आम्ही मायेचे, अविद्येचे, अज्ञानाचे अर्थात अहंकाराचे गिराईक आहोत. हा अहंकार म्हणतो अज्ञानी तर माझाच आहे, तो भोळा बाबड आहे, त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात तर मी बांधीलच, अज्ञानी तर माझाच आहे. पण सज्ञानी जर देव झाला तर माझं गिराईक जात आहे. आणि सज्ञानी देव बनू नये म्हणून सज्ञानाच्या कंठाला अहंकार झोपतो, त्याच्या नाकाच्या शेंड्यावर बसतो, सज्ञानाच्या जास्त मागे अहंकार लागतो, सज्ञानाकडून पाप करून घेतो आणि सज्ञानाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो. का? अज्ञानी तर माझाच आहे, त्याला कधी संसारात बांधील मी, पण सज्ञानी देव बनला तर माझं गिराईक जात आहे. आणि म्हणून अहंकार सज्ञानाच्या जास्त मागे लागतो, सज्ञानाच्या कंठाला झोंबतो. नवल अहंकाराची गोटी, विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. सज्ञानाच्या कंठाला अहंकार झोंबतो. अर्थात सज्ञान माणसाचा अहंकार जास्त पुष्ट असतो. मनुष्य जितका सज्ञानी किंवा ज्ञानी तितका अहंकारी असतो, तितका माजोरी असतो. ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसेचे परान्ने अल्पको जैसा. भिकाऱ्याला जर मिष्टान्न गोड पंगत खायला मिळाली तर तो मिष्टान्न जसा माजतो, तसा मनुष्य धनानं, दौलतीनं, प्रसिद्धीनं, वैभवानं, ज्ञानानं माजतो. ज्ञानोबा बोलतात ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने. विद्या शब्द वापरला ज्ञानोबांनी, विद्या स्तुती बहुते माने. धन दौलत, बायका पोरं, पैका अडका, विद्या सुद्धा, वैभव, विद्या, जितकी विद्या जास्त, जितकं ज्ञान जास्त, तितका मनुष्य माजतो. ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने. का माजतो? तर मनुष्य जितका विद्यावान, जितका ज्ञानी, जितका सज्ञान, त्याचा अहंकार तितका पुष्ट असतो आणि त्या अहंकारामुळे तो माजल्यासारखा वागतो. हा अहंकार या ज्ञानाकडून, सज्ञानाकडून पाप करून घेतो आणि त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो, नरकाला घालतो. आणि म्हणून हा अहंकार अज्ञानापेक्षा सज्ञानाची जास्त वाटमारी करतो. आणि ते सज्ञानी तुम्ही आम्ही असतो, परमार्थ पथावर चालणारे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, चाल म्हणणारे, पखवाज वाजवणारे, टाळकरी, तुम्ही आम्ही सज्ञानी आहोत. हा अहंकार आमच्या जास्त मागे लागतो, ऐकणाऱ्या श्रोत्याच्या मागे लागत नाही, कीर्तनकाराच्या मागे लागतो आणि त्याचा अहंकार पुष्ट करतो आणि त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतो. हे नवल आहे म्हणले ज्ञानोबांमध्ये, ही नवल अहंकाराची गोटी. बघा तुम्ही 4 कीर्तनं केलं की माणसाची चाल बदलते. उजव्या पायाचं धोत्राचं पखाडच वर करून चालतो. काय त्याचा ठेकाण, काय त्याचं चालणं. जगात माझ्यासारखा शहाणा कोणीच नाही, हा अहंकार असतो. 4 लोकात बसला तर स्वतःला अलौकिक समजतो, जगापेक्षा वेगळा समजतो. तुम्ही श्रोते वेगळे आणि मी महाराज वेगळा, मी कीर्तनकार आहे. 10 माणसात गेलं की टंगडच पुढं करणार, पडा माझ्या पाया. आता पाया पडायचं का टंगडं वाढायचं, ज्याचे त्याने ठरवावं. अरे का पाय पडून घेतो?
तू जगापेक्षा वेगळं का समजतो? तू अलौकिक का बनतो? ज्ञानोबा बोलतात की अलौकिक न व्हावे लोकाप्रती. तुम्ही कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, महाराज जगापेक्षा वेगळं का समजतात? वेडीवे माझी दडे महिमे भेने. कुठं ज्ञानोबाराचे विचार आणि कुठं आमची कीर्तनकाराचे विचार? ज्ञानोबा म्हणतात की उच्च प्रतीचा परमार्थिक आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, चाल मानणार आहे, टाळकरी आहे, पखवाज आहे, त्याला सगळं येतं आहे, पण त्याने वेड्याचं सोंग घ्यावं, त्याचं नाव लौकिक होऊ नये, त्याला प्रसिद्धी मिळू नये, जगाला त्याची वाहवा करू नये, कारण वाहवा केली तर अहंकार पुष्ट होतो. म्हणून तो वेड्याचं सोंग घेऊन वेडीवे माझी दडतो, लपतो, तो खरा परमार्थिक आहे. वेडीवे माझी दडे महिमे बेने, हे ज्ञानोबाराचे विचार. आणि आम्ही 4 कीर्तनं केले, 4 प्रवचनं केले की फुगतो, आमचा अहंकार पुष्ट होतो, आम्ही धोतराचं पखाड वर करून चालतो, मागून पुढून सगळंच हलत असतो, जगापेक्षा वेगळं समजतो. सगळ्या जगाने माझ्या पायावर लोळावं, मी जगापेक्षा वेगळा आहे. अरे हा तुझा अहंकार आहे. हो, सज्ञानाच्या झोंबेकंठी हा अहंकार तुला गोत्यात घालील, तुझ्याकडून पाप करून घेईल आणि नरकाला घालील. का तू परमार्थ पथावर चाललाय, तू देव व्हायला लागलाय. आणि अहंकार म्हणतो हे श्रोते तर माझेच गिरायक आहेत, पण तू वागतायस, तू जर देव झाला तर माझं गिरायक जातं, म्हणून तुझ्या कंठाला झोंबतो कीर्तनकार प्रवचनकाराच्या, तुमच्याकडून पाप करून घेतो आणि तुम्हाला पदच्युत करतो, नरकाला धाडतो. नाना संकटी नाचवे, सज्ञानाच्या झोंबेकंठी. आणि म्हणून साधारण मनुष्य असो, परमार्थिक मनुष्य असो, कुणी असो, अहंकार नसावा, वस्तूचा, धनाचा, विद्येचा माज नसावा. एकदा मी एका माणसाच्या घरी कीर्तन केलं आणि चहा प्यायला गेलो दूध घेण्यासाठी. धनिक मनुष्य होता, शेतात घर होतं, गॅलरीत उभा राहून चहा घेत होतो. असं भूषण, असा अहंकार त्याला. म्हणतो डॉक्टर मोठे साहेब, इथून नजर फेकली की जिथपर्यंत नजर थांबत नाही ते सगळं आपलंच आहे म्हणले. बापाच्या काळात फक्त 4 एकर शेती होती, पण 4ची मी 40 केली, 4ची 40 केली. माझ्या बापाला काही करता आलं नाही, माझ्या बापापासून काहीच नाही म्हणले, हे सगळं जे आहे ते आपल्यापासून आहे. म्हणलं आता थांबल, मग थांबल, पुन्हा सांगायला, डॉक्टर साहेब माझ्या बापापासून काही नाही म्हणले, हे सगळं जे काय वैभव आहे ते सगळं आपल्यापासून आहे. म्हणलं आता तरी ग बसेल. पुन्हा वाक्य रिपीट केलं. म्हणले डॉक्टर साहेब माझ्या बापापासून काही नाही म्हणले, हे सगळं जे काय ते आपल्यापासून आहे. मी म्हणलं तू बापापासून आहे एवढं तरी खरं असेल की रे, सगळं वैभव तुझ्यापासून आहे पण तू बापापासून आहे एवढं तरी खरं असेल ना. म्हणलं एवढं तरी विसरू नको ना की तू बापापासून आहे, सगळं तुझ्यापासून आहे, बापापासून काही नाही, पण तू बापापासून आहे एवढं तरी विसरू नको. ऐसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने, एक दिवसेचनी परान्ने अल्पको जैसा. हा अहंकार असतो, हा गोत्यात आणतो, नाना संकटात नाचवतो, पाप करून घेतो आणि तुम्हाला पतन करतो, नरकाला धाडतो. आणि मग ज्ञानोबा बोलले की नवल अहंकाराची गोटी, विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. म्हणून परमार्थ पथावर चालताना आपण थोडं शहाणं व्हावं. अहंकार म्हणतो अज्ञानी माझेच आहेत, पण सज्ञानी देव बनायला लागलाय. कीर्तनकार प्रवचनकार देव बनायलेत, त्याने देव बनवू नये, ते देव बनले तर माझं गिरायक जात आहे. आणि म्हणून हा अहंकार कीर्तनकार प्रवचनकार चालकरी टाळकरी गायक पखवाजे यांच्या कंठाला जास्त झोंबतो. हो, 4 अभंग गाता आले की माणसाची चाल बदलती, ते राहणं काय, हलणं काय, डुलणं काय, बोलणं काय ते कोणात मिसळतच नाहीत. ते इतके तुच्छ समजतात समोरच्याला की त्यांच्यात मिसळतच नाहीत. हे टाळकरी मंडळी बघा, मला क्षमा करा, मी माफी मागून बोलतोय, पण हे वास्तव आहे. राहा ना तुम्ही, पॉश राहा, चांगलं राहा, पण ते राहणं, ते पोशाख, तो नखरा, ते हलणं डुलणं, लोकात न मिळवणं, लोकांपासून आयसोलेट करणं. ज्ञानोबा म्हणतात अलौकिक न व्हावे लोकाप्रती, तू अलौकिक होऊ नको, लोकातलाच आहे असा समज, पण हा लोकाच्या बाहेरचा समजतो, लोकातून वेगळं समजतो. याने काय होणार नाही बाबा, अहंकार तुझ्या कंठाला झोंबेल, पाप करून गेले, नरकाला घालील. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले यज्ञ दानादी किरीटी का तपेहन हुटुटी, ते त्रणायकासाठी न सरे येत. ज्ञानोबा म्हणतात
की मी जपी आहे, तपी आहे, ज्ञानी आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, गायक आहे, पखवाज आहे, मला चाल म्हणता येते, या गोष्टीचं भूषण टाक, या गोष्टीचा अहंकार टाकन मला शरण आहे, तर मी तुला प्राप्त होईल, अन्यथा नाही आहे. यज्ञ दानादी किरीटी का तपेहन हुटहुटी, ते त्रणायकासाठी न सरे येत. मी जपी आहे, तपी आहे, ज्ञानी आहे, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, चाल म्हणतो, पखवाज आहे, गायक आहे, म्हणजे या गोष्टीला माझ्या नजरेत वाळलेल्या गवताच्या काडी इतकी किंमत नाही, ते त्रणायकासाठी न सरे येत. या गोष्टीला माझ्या नजरेत वाळलेल्या गवताच्या काडीची किंमत नाही म्हणले, हे टाक, याचा अहंकार टाकन मला शरण आहे, तर माझी तुला प्राप्ती होईल. जे जगा धाकुटे होय जे ते जवळीक माझी, थोरपण परा सांडीजे ते तर इत्पत्ती आगवीची विसरीजे, जे जगा धाकुटे होय जे ते जवळीक माझी. जगापुढं धाकटं हो, नम्र हो, अहंकार टाक, जगापुढं वाग, जगात देव बघ, जगाला देव समज, तर मी तुला भेटेल. या चालीने, गायनाने, कीर्तनाने, प्रवचनाने मी भेटणार नाही. याला माझ्या नजरेत वाळलेल्या गवताची काडी इतकी किंमत नाही म्हणले. शंभूचे थोरपण न सरे, लक्ष्मीचे थोरपण न सरे, शंभूचे तपही न पुरे, ते तर प्राकृत येर हिंदर किवी जाणवलं आहे. अरे मला जिंकायला लक्ष्मीची श्रीमंती कमी पडली, शंभूचं तप कमी पडलं, तर मी प्राकृत हिंदरे 4 कीर्तनावर आणि 4 प्रवचनावर मला काय जिंकताल रे म्हणले. याचा अहंकार टाका, तर मला जिंकायला, अन्यथा नाही आहे. भगवान शंकराला अहंकार झाला की भगवान कृष्णानं अर्जुनाला 11 अध्यायात जे विश्वात्मक रूप दाखवलं, ते विश्वात्मक रूप मी माझ्या तपश्चर्याच्या बळावर पाहिल. ननबराय बोलले, करिता तापसाची कडसणी, कवनो जवळ ठेवी जल शूळपाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वाहे. हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता, ते शंभूही न जोडे तपे करिता. अर्जुनाला जे विश्वात्मक रूप दाखवलं, ते रूप मी माझ्या तपाच्या बळावर पाहिल, असं चॅलेंज भगवान शंकरांनी भगवान कृष्णाला केलं. भगवान कृष्ण मला जमणार नाही, अहंकारच झाला असला तर जमणार नाही, अहंकार टाकला तर विचार करू, पण अहंकाराच्या बळावर असेल, तपाच्या बळावर असेल तर जमणार नाही म्हणले. आणि ते रूप अजूनही भगवान शंकराला पाहता आलं नाही. हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता, ते शंभूलाही जोडता आलं नाही, पाहता आलं नाही. हे ज्ञानोबा बोलतायत. का? भगवान कृष्णाला आपल्या तपाचा अभिमान झाला. भगवान कृष्णाला अभिमान, भगवान शंकराला अभिमान महागात पडला, तर तुमची आमची माकडाची काय कथा? 4 कीर्तन 4 प्रवचन, अभिमान टाका. आणि म्हणून हे मार्गीचा कापडी महेश अजूनही अद्यापही भगवान शंकर या मार्गाची वाट सुरू आहेत की देवा मला तुमचं विश्वात्मक रूप दाखवा. देवानं नाही दाखवलं. शेवटी भगवान शंकरांनी आपल्या तपश्चर्याचा अभिमान टाकला आणि भगवान कृष्णाच्या पायात वाहणारी गंगा आपल्या मस्तकावर धारण केली. तेव्हा भगवान कृष्ण कुठं कबूल झाले की मी माझं विश्वात्मक रूप तुम्हाला दाखवेल. दाखवलं का नाही अद्याप माहीत नाही आपल्याला, पण दाखवू असे कबूल झाले. करिता तापसाची कडसणी, कवनो जवळू ठेवी जल शूळपाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वाहे. हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता. म्हणून लक्ष्मीचे थोरपण सरे, शंभूचे तपही न पुरे, ते तो एर प्राकृत हिंदरे किवी जाणवलं आहे. अरे मला जिंकायला लक्ष्मीची श्रीमंती कमी पडली, शंभूचं तप कमी पडलं, तुम्ही माकडानो, प्राकृत हिंदऱ्यानो, तुम्ही मला काय जिंकता 4 कीर्तनावर 4 प्रवचनावर. याचा अहंकार नकोय तुम्हाला. आणि म्हणून अहंकार टाका. जे जगा धाकुटे होय जे ते जवळीक माझी. आणि मग ज्ञानोबा बोलले, माझ्या शब्दाचा राग मानू नका. मी कीर्तनकार प्रवचनकार शब्द वापरतो, याचा राग मानू नका, ही वस्तुस्थिती आहे. ज्ञानोबा बोलले, यज्ञ दानादी किरीटिका तपेहन होटोटी, ते त्रणायकासाठी न सरे येत. मी जपी आहे, तपी आहे, दानी आहे, योगी आहे, याज्ञिक आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, गायक आहे, चाल म्हणतो, मी पखवाज आहे. या गोष्टीला माझ्या नजरेत वाळलेल्या गवता इतकी काढी किंमत नाही. या गोष्टीला माझ्या नजरेत वाळलेल्या गवता इतकी किंमत नाही आहे. या गोष्टीचा अभिमान टाका आणि मला शरण या, मी निश्चित भेटेल. तुम्हाला काही येऊ की नाही येऊ, तुम्हाला कीर्तन नाही येऊ, प्रवचन नाही येऊ, चाल नाही येऊ, वाचता नाही येऊ, तुम्ही काही साधे भोळेत, तुम्हाला काही नाही येऊ, पण अहंकार टाका मला शरण या, मी तुम्हाला प्राप्त होईल. पण या सर्व गोष्टीचा अहंकार घेऊन माझ्याकडे आले तर या सर्व गोष्टीला माझ्या नजरेत वाळलेल्या गवताच्या काडी इतकी किंमत नाही म्हणले. हो म्हणले माघारी. अरे लक्ष्मीन शंभू कमी पडले तर तुम्ही काय माकडे उड्या मारायला लागले म्हणले. हे प्राकृत हिंदरे किवी जाणवलं आहे. आणि म्हणून जे जगा धाकुटे होय जे ते जवळीक माझी. जगापुढं धाकटं व्हा, नम्र व्हा, जगात देव पहा, देव भेटेल. तात्पर्य अहंकार टाका.
आणि अहंकार मोठा गमतीचा. मी का बोललो की अहंकार मोठा गमतीचा, की नवल अहंकाराची कोटी विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हा अहंकार मोठा गमतीचा आहे. मांजर जसं मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराच्या मागं लागतं, का ती म्हणते मेलेलं तर माझंच आहे पण जिवंत ते माझं झालं पाहिजे. तसं अहंकार म्हणतो हे अज्ञानी तर माझंच गिरायक आहे, यांना संसारात मी कधी बांधेल, पण सज्ञानी देव बनायला लागला आहे तो सुद्धा माझं गिरायक झाला पाहिजे. सज्ञानी देव बनवू नये, सज्ञानी देव बनला तर माझं गिरायक जाईल. आणि म्हणून हा अहंकार सज्ञानाच्या तुमच्या आमच्या कीर्तनकार प्रवचनकाराच्या कंठाला झोंबतो, आमचा अहंकार पुष्ट करतो. साध्या साध्या गोष्टीने आम्ही क्रोधित होतो, आमच्याकडून चुका करून घेतो, वागणूक चुकीची करतो, पापं करून घेतो आणि संसार बंधनात बांधतो, आमचं पतन करतो. आणि म्हणून आम्हाला सावध होण्याची गरज आहे. कीर्तनकार प्रवचनकार पक्वाजे चाल मानणारे गायक पक्वाजे वगैरे वगैरे, कारण देवाला काही सहन होतं पण तीळ मात्र सुद्धा अभिमान सहन होत नाही. तुकोबाराय बोलले की तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीला अहंकार झाला की मी माझ्या स्वबळावर, मी माझ्या प्रयत्नावर मी माझं वस्त्रहरण रोखू शकते, पण प्रयत्न असफल झाला. नंतर तिला वाटलं की स्वबळावर मी वस्त्रहरण रोखू शकत नाही. नंतर नवऱ्याचा धावा केला, नवरे आले नाही धावून, प्रयत्न असफल ठरला. नंतर पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य या नातेवाईकाकडे किंवा या महंताकडे गेली, या महान महान पुरुषाचा आधार घेऊ इच्छिला, ते मदतीला आले नाही, असफल ठरली. शेवटी तिच्या लक्षात आलं की आता भगवान कृष्णाशिवाय मला कोणाचा सहारा नाही आहे आणि देवाला हाक मारल्याशिवाय आपलं वस्त्रहरण कोणी रोखू शकत नाही. आणि मग तिने देवाला हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. हे द्वारकेच्या राणा, हे कृष्णा धाव, माझं वस्त्रहरण रोखव. आणि मग कृष्ण द्वारकेवरून धावले आणि कृष्णाला यायला 5-10 मिनिट लागले. आणि मग भावाला भांडू लागली, कृष्णाला भाऊ मानलं होतं. मग कृष्ण भगवंताला भावाला भांडू लागली द्रौपदी, तू माझा भाऊ, माझं वस्त्रहरण रोखायला तू 10 मिनिट उशीर आलास का रे, मी हाक मारून किती वेळ झाली. तेव्हा कृष्ण म्हणताय, द्रौपदी पहिली गोष्ट तुला अहंकार झाला की तू तुझं वस्त्रहरण स्वतः रोखू शकते, हा अहंकार झाला म्हणून मी आलो नाही, तुझा अहंकार तुला नडला. बरं पुन्हा हाक मारलीस तर ती द्वारकेच्या कृष्णा म्हणून मारलीस, मग द्वारकेहून मला इथे याला 10 मिनिट लागतीलच की ग. तू हृदयस्थ कृष्णा म्हणली असती मी लगेच हृदयातून बाहेर आला असतो आणि पुढे उभं राहिला असतो, पण तू द्वारकेच्या कृष्णाला हाक मारली म्हणून माझ्या गरुडाला 5-10 मिनिट लागले यायला इथं. असो, मी तुझं वस्त्रहरण रोखलंय, पांचाली घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सांगायचं आहे की द्रौपदीला अभिमान झाला, अहंकार झाला की मी माझ्या स्वबळावर माझं वस्त्रहरण रोखू शकते, हे देवाला सहन झालं नाही. तुम्हालाही तीळ मात्र मुंगीच्या पायतका जरी अभिमान झाला की मी माझं करू शकतो, ते देवाला वजं होतं. देव म्हणतो तू जाणं तुझं काम जाणं. मग निरहंकार व्हा आणि देवावर भार घाला, देव तुमच्या संसारात राबतो. तू मेरे काम पे तो, तू मेरे नाम पे तो मैं तेरे काम पे, तू मेरे नाम पे तो मैं तेरे काम पे, आणि तू तेरे काम पे तो मैं मेरे धाम पे. तुम्ही देवाचं नाव घ्या निरहंकार होऊन, देव तुमच्या संसारात राबतो, देव तुमचा संसार ओढतो. आणि तुम्हाला वाटलं आम्ही आमचा संसार ओढू, तर देव म्हणले वड मी माझ्या धामावर आहे. मग तू मेरे नाम पे तो मैं तेरे काम पे, आणि तू तेरे काम पे तो मैं मेरे धाम पे. चलू दे म्हणले तुझं. मग देवाला हाक मारा, निरहंकार होऊन हाक मारा, तो तुमच्या मदतीला येतो, तुमच्या संसारात राबतो. पण इतकंचितही मुंगीच्या पायतका तिळ मात्र जरी अभिमान झाला तर देव म्हणतो तू जाणं आणि तुझं काम जाणं. देवाला अभिमान अहंकार सहन होत नाही, काही सहन करतो पण त्याला अहंकार सहन होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला काही सहन होतं, काही सहन होतं देवाला, पण तीळ मात्र ही अभिमान सहन होत नाही. आणि म्हणून परमार्थिक असो नॉन परमार्थिक असो, तुम्ही कुणीही असा, अहंकार त्यागा, अहंकार देवाला सहन होत नाही. अज्ञानापेक्षा सज्ञानाच्या जास्त कंटाला झोंबतो आणि त्याची वाटमारी करतो आणि परमार्थ पदाला देवप्राप्तीला आडवा येतो. आणि म्हणून हा अहंकार त्यागायचा. अहंकार आम्हाला देव बनवू देत नाही. तुम्ही देव बनायला निघाले की हा अहंकारूपी माथारा आडवा येतो. का तर अहंकाराच्या पोटी सगळे विकार जन्म घेतात आणि अहंकाराच्या विकाराचं पालनपोषण करतो. अहंकार तुमच्याकडून नाना प्रकारची पापं करून घेतो,
तुम्हाला विकारी बनवतो, वाईट वागायला लावतो, तुमच्याकडून पाप करून घेतो आणि पाप भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा संसार बंधनात अडकावं लागतं, 84 लक्षणांमध्ये फिरावं लागतं आणि अहंकार तुम्हाला देव बनवू देत नाही, मुक्त बनवू देत नाही, मुक्त होऊ देत नाही. आणि म्हणून अहंकाराचा त्याग करायचा. आणि म्हणून तुकोबाराचा हट्ट की त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. अहंकाराचा त्याग का करावा आपण पाहिलं. आता अहंकाराचा त्याग कसा करायचा एक 5 मिनिटात पाहूया. अहंकाराचा त्याग प्रामुख्याने 2 गोष्टीने होतो. एक रामनामानं. पहिली गोष्ट, राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. अखंड रामनामानं अहंकार मरतो, अहंकार जळतो, अहंकार देशोधडीला पळून जातो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अहंकार जातो. एक कारण किंवा एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात अहंकार कसा घालावा याची एक युक्ती सांगतायत. ज्ञानोबा अर्जुनाला बोलतायत किंवा भगवान कृष्ण अर्जुनाला बोलतायत की हे एक एक शिकवू काही परी सेवके आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेवे करी. तिथं जाऊन या भूतदेशू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. ऐशनी माते भसता सर्वत्र मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. या 3 वयातून ज्ञानोबारांनी संसार कसा जिंकावा, या 3च वयातून संसार कसा जिंकावा हे सांगितलंय. ज्ञानोबा म्हणतायत की एक एक शिकू काही परी सेवके आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेवकरी. अर्जुना, या जगाचे तू 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि जगाला देव समजून शरण जा. जगाला देव समजून शरण गेलं तर काय होईल म्हणले, तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. तिथं जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकू लहासी माझा. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा. यांनी काय होईल तर तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. आणि प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळाला की तुला जगामध्ये सर्वत्र पांडुरंग दिसेल, विठ्ठल दिसेल, देव दिसू लागेल. आणि या जगताला चराचराला प्राणी मात्राला तू देव समजून नमन करशील. आणि जगताला देव समजून नमन केलं की तुझा अहंकार गळून पडेल. आणि अहंकार गळाला की तू स्वतःच देव असेल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून मीठ जसं पाण्यापासून निघालंय, मिठाचं मूळ स्वरूप पाणी आहे. मीठ आपल्या मूळ स्वरूप पाण्याला शरण गेलं की मिठाचं पाणीच बनतं. तसं आमचं मूळ स्वरूप विश्वव्यापी आत्मस्वरूप आहे. या विश्वव्यापी आत्मस्वरूपाला अर्थात चराचराला आम्ही देव समजून शरण गेलं की आमचा अहंकार गळतो आणि आम्हीच देव बनतो. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. ज्ञानोबा लिहित आहेत की स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे शिवतले जैसे लवणे आपुले नीच. मीठ पाण्याला शरण गेलं, पाण्याचं मूळ स्वरूप मीठ आहे, मिठाचं मूळ स्वरूप पाणी आहे. मीठ आपल्या मूळ स्वरूप पाण्याला शरण गेलं की मिठाचं पाणीच बनतं. मीठ आपल्या मूळ स्वरूप पाण्याला शरण गेलं की मिठाचं पाणीच बनतं. तसं आपलं मूळ स्वरूप विश्वव्यापक आत्मस्वरूप अर्थात चराचर, या चराचराला देव समजून आम्ही शरण गेलं की आमचा अहंकार गळतो आणि आम्ही देव बनतो, अर्थात विश्वव्यापक आत्मस्वरूप बनतो. आणि म्हणून अहंकार गाळायचा आहे तर चराचराला देव समजून शरण जा, तुमचा अहंकार गळतो. पहिली गोष्ट जे जगा धाकुटे होईजे, चराचराला देव समजून शरण जा, तुमचा अहंकार गळतो. आणि सतत रामनाम घेतल्याने तुमचा अहंकार गळतो. आणि मग हा अहंकार गेला की काय फायदे होतात हे तुकोबाराय अभंगाच्या पुढच्या 3 चरणात सांगतायत. रामनामानं तुमचा अहंकार गेलाय. हा अहंकार गेल्यावर तुमचा पहिला फायदा होतो की अहंकार गेला की तुम्ही देव बनता आणि तुम्ही पूर्वी जसे होता तसे मूळ परमात्म स्थितीला येता. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
आणि म्हणून महाराज म्हणाले की जैसा तैसा राहे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. अभंगाचं दुसरं चरण. मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. अर्थात तुमचा अहंकार गेला की तुम्ही देव बनता. मग जैसा तैसा राहे, तुझा अहंकार गेला की तू देव बनतो. अर्थात तू जसा होता तसा बनतो. जैसा तैसा राहे, तू पूर्वी जसा होता तसा बनतो. अहंकार गेला की खाली देव उरतो. तू जसा होता तसा बनतो. अर्थात तू पूर्वीचा देवच आहेस, पण अहंकारानं तुझ्यात आणि देवात भेद आलाय. आणि मग अहंकार गेला की तू जसा पूर्वी होता, जसा होता तसा होतो, अर्थात देव होतो. कारण पूर्वी आम्ही देवच होतो. आम्ही देवच आहोत, आम्ही मुक्तच आहोत. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आम्ही मुक्तच आहोत, पण मी आणि माझं यात अडकल्यामुळं आम्ही संसार बंधनात अडकतो. हा अहंकार म्हणजे तरी काय? जगत सत्य आहे, मी देह आहे आणि देहसंबंधीने माझं आहे असा बुद्धीचा निश्चय म्हणजे अहंकार. आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान, अर्थात अहंकार जाणं. मी जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे. मग मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे, तर आत्म्याच्या रूपाने मीच जग व्यापले. आत्मा विश्वव्यापी आहे, मग मी आत्मा आहे, तर आत्म्याच्या रूपाने मीच विश्व व्यापले असा बुद्धीचा निश्चय म्हणजे आत्मज्ञान होणं होय, अर्थात अहंकार जाणं होय. आणि मग याला देव अवस्था म्हणतात, यालाच मुक्ती म्हणतात. आणि मग तुझा अहंकार गेला की तू देव होशील, आत्मज्ञानी होशील, जग व्यापून असेल, परमात्मा बनशील, जसा आहे तशा मूळ स्थितीला येशील. हा पहिला फायदा अहंकार गेल्यानं होतो की अहंकार गेला की मनुष्य देव बनतो. मला सांगा, माणसाचा जीव कसा तयार होतो? माणसाचा जीव कसा तयार होतो? आम्ही जीवाचे डॉक्टर आहेत. मी डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड. मी जीवाचा डॉक्टर आहे. आमच्या कोणत्याही डॉक्टरला विचारा की माणसाचा जीव कसा तयार होतो. माणसाचा जीव कसा तयार होतो कोणत्याही डॉक्टरला विचारा. माणसाचा जीव कसा तयार होतो हे सांगताना त्या डॉक्टरचा जीव गेला, त्या डॉक्टरचा जीव गेला तरी माणसाचा जीव कसा तयार होतो हे त्या डॉक्टरला सांगता येत नाही. कारण याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे, आमच्या वैद्यकीय शास्त्रात नाही. आमच्या वैद्यकीय शास्त्रात एक एम्ब्रिओलॉजी नावाचं पुस्तक आहे जे फर्स्ट इयरला असतं आम्हाला, इंदर बरसिंगची एम्ब्रिओलॉजी. या एम्ब्रिओलॉजीमध्ये आईच्या गर्भात बाळ कसं तयार होतं, त्याला कशा फनगड्या फुटतात, हात पाय नाक डोळे सगळे इंद्रिय कसे तयार होतात सगळं वर्णन आहे. पण या बाळात जीव कसा येतो याचंच वर्णन नाही. अर्थात बाळात किंवा माणसात जीव कसा येतो हे वैद्यकीय शास्त्राला माहीत नाही आहे. याचं उत्तर फक्त ज्ञानेश्वरीला माहीत आहे, फक्त ज्ञानेश्वर महाराजाला माहीत आहे. माऊली लिहित आहेत की वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म, वस्तू म्हणजे परमात्मा. परमात्मा मनात मिसळला किंवा परमात्मा अहंकारात मिसळला की परमात्मा जीव बनतो. माझं वाक्य पुन्हा ऐका. परमात्मा मनात मिसळला किंवा परमात्मा अहंकारात मिसळला की परमात्मा जीव बनतो. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. परमात्मा मनाच्या संगतीत गेला की परमात्मा जीव बनतो. परमात्मा अहंकाराच्या संगतीत गेला की परमात्मा जीव बनतो. म्हणून परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव किंवा परमात्मा अधिक मन बरोबर जीव, कोणतंही घ्या. परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. आता हाच अहंकार अखंड रामनामाने आम्ही जाळून टाकला की अहंकार नाहीसा झाला. मग बघा, परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, मग परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा. आणि बरोबर परमात्मा म्हणजे तुम्हीच परमात्मा झाले, वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नाही. आणि मग मला सांगा, आदरणीय श्री संत बंकट स्वामी
भगवान बाबा, वामन भाऊ, चाकरवाडीचे दादा माऊली, नरहरी सोनार, गोरोबा काका, सावतामाळी, मीराबाई, जनाबाई, हे सगळे संत, फक्त निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे अवतारी संत आहेत, हे बाजूला ठेवा, हे अवतारी संत आहेत. पण आता मी जी नावं घेतली आणि आणखीन काही शिल्लक असतील, ही इतर सर्व संत संत कसे बनले? आधी ते मनुष्य होते, त्यांच्या हृदयात देव उभा आहे, देवाच्या बाजूला अहंकारही उभा आहे. त्यांनी अखंड रामनामानं अहंकार जाळला, हृदयातून अहंकार निघून गेला, हृदयात फक्त देव उरला आणि ते स्वतःच देव बनले. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की मनुष्य देव बनतो. आणि म्हणून संत संत कसे बनले? तर त्यांच्या हृदयात देव उभा आहे, बाजूला अहंकार उभा आहे. त्यांनी अखंड रामनामानं अहंकार जाळला, खाली फक्त देव उरला आणि ते स्वतःच देव बनले, अर्थात संत बनले. का संत आणि देव एकच असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. अशा प्रकारे हे संत संत बनले, मनुष्य रूपातून संत बनले. का? त्यांनी अखंड रामनामानं अहंकार जाळला. अहंकार जाळला, अहंकार गेला की खाली देवच उरतो. तुम्ही स्वतः देव बनता, तुम्हाला वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसती. ही परमार्थातली सर्वात मोठी उंची आहे. इथपर्यंत आम्हाला मजल मारायची, याला म्हणतात नराचा नारायण बनणं. आम्हाला देव भेटावा, देव भेटा ही भावना सोडून द्या. आम्ही स्वतः देव बनावं ही भावना ठेवा. तुम्हाला देव बनायचं आहे, इतकं मोठं व्हायचं आहे. आणि अहंकार गेला की तुम्ही देव बनता. तुम्ही देवच आहात, तुम्ही मुक्तच आहात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, न मना माझे असे. तुम्ही मी देह म्हणू नका, तुम्ही मुक्तच आहात. मी माझं म्हणायचं सोडा, तुम्ही मुक्तच आहात. माझं माझं मी करून तुम्ही अहंकारात बद्ध झालात आणि म्हणून संसार बंधनात अडकलात. मी माझं म्हणू नका, तुम्ही मुक्तच आहात. मी माझे ऐशी आठवण, विसरले जायाचे मन, पार्था तो संन्यासी जाण निरंत. गेली याची सेन करी, न पवता चाडण धरी, जो सुनो शेळ अंतरी मेरू जैसा. संन्यासाची, ज्ञानी पुरुषाची व्याख्या ज्ञानोबाला सांगताना सांगतात की जो मी माझं विसरलाय, गेलं तर गेलं, गेली याची सेन करी, न पवता चाडण धरी. मिळालं नाही नका का मिळाना, गेलंय गेलंय. आणि मी आणि माझं विसरलाय, तो संन्यासी असतो, तो संत असतो, तो साधू असतो, तो देव असतो. म्हणून मी माझं विसरा. आणि मी माझं विसरलं की तुम्ही देवच आहात. मी माझं म्हणजेच अहंकार. हे मी माझं टाका, अर्थात अहंकार टाका. अहंकार रामनामानं जाळा, खाली देव उरतो, तुम्हीच देव बनता. अशा प्रकारे ही सर्व संत मंडळी मनुष्य रूपातून संत बनली, देव बनली. आम्हालाही देव बनायचे, आम्हालाही संत बनायचे. ही परमार्थाची उंची असते. आणि म्हणून तुम्ही बघा व्यवहारात ज्ञानोबा बोलले की सांगे पितळेची गंदी काळीक, जे फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय आणि जोडू जायचे. सांगे पितळेची गंदी काळीक, जे फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय आणि जोडू जायचे. तसे यमनी मी कडसले, तपोज्ञानी चोखाळले, ते मीची झाले येत संशय कायचा. व्यवहारामध्ये तुम्ही एक पितळाचं पातेलं घ्या आणि एक सोन्याची अंगठी घ्या. आणि पितळाचं पातेलं आणि सोन्याची अंगठी दोघांनाही खसून घासा पितांबरी पावडरनी आणि समोरासमोर मांडा. पितळ हे सोन्यापेक्षा जास्त पिवळं दिसतं. खसून घातलं पातेलं तर पितळ सोन्यापेक्षा जास्त पिवळं दिसतं. परंतु तरीसुद्धा बाजारात पितळाला दर्जा कमी आहे, किंमत कमी आहे सोन्यापेक्षा. का? कारण पितळाला गंज लागतो, सोन्याला गंज लागत नाही. म्हणून पितळाची किंमत कमी आहे, सोन्याची किंमत जास्त आहे. पण आता पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळाने सोनं एकच. ज्ञानोबा हेच बोलतात की सांगे पितळेची गंदी काळीक, जे फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय आणि जोडी जायचे. तसे यमनी मी कडसले, तपोज्ञानी चोखाळले, ते मीची झाले, ते मीची झाले येत संशय कायचा. अरे बाबा, पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळ हेच सोनं, वेगळं सोनं विकत घ्यायची गरज नाही. तसं तुमच्या हृदयातला अहंकार तुम्ही रामनामानं जाळला तर तुम्हीच देव, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. ही परमार्थाची सर्वात मोठी उंची आहे. पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळ हेच सोनं, वेगळं सोनं विकत घेण्याची गरज नाही. तसं तुमच्या हृदयातील अहंकार
अर्थात अहंकाराचा गंज जर तुम्ही रामनामानं जाळला तर तुम्हीच देव, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. आणि म्हणून नरबरा बोलले की सांगे पितळेची गंधी काळीक जय पिटली होय निशेष तरी सुवर्ण काय अनेक जोडू जायचे. तसे यमनी मी कडसले तपोज्ञानी चोकाळले ते मीची झाले येत संशय कायचा. अर्थात उभ्या आयुष्यात आम्हाला फक्त अहंकार जाळायचा. अहंकार गेला की आम्ही देव असतो. पितळाला गंज लागायचा, बंद झाला की पितळ हेच सोनं. आमच्या हृदयातील अहंकाराचा गंज आम्ही जाळला की आम्हीच देव, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. आणि म्हणून जीवन किंवा परमार्थ म्हणजे इष्ट आणि अनिष्टाची सरभेसळ आहे. जसं दळण करताना माता मावल्या, दळणात गहू असतात, खडे असतात. खडे अनिष्ट असतात, गहू इष्ट असतात. अनिष्ट खडा घ्यायचा आणि फेकून द्यायचा, इष्ट गहू मागे राखायचा. तसं अनिष्ट अहंकार उचलायचा, फेकून द्यायचा आणि इष्ट परमात्मा मागे राखायचा. हृदयात परमात्मा उभा आहे, अहंकार उभा आहे. हा परमात्मा इष्ट आहे, अहंकार अनिष्ट आहे. अनिष्ट अहंकार उचलायचा आणि फेकून द्यायचा, इष्ट परमात्मा मागे राखायचा, याला म्हणतात परमार्थ. आणि म्हणून परमार्थ म्हणजे इष्ट आणि अनिष्टाची सरभेसळ आहे. ही अनिष्ट आहे अहंकार, इष्ट आहे परमात्मा. हा अनिष्ट अहंकार त्यागा, पाठीमागं इष्ट परमात्मा आपोआप शिल्लक राहतो. तुम्हीच परमात्मा बनता, वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नसते. ही परमार्थातली खरी उंची आहे. आणि म्हणून अहंकार त्यागा. अहंकार त्यागला की तुम्ही देव बनता आणि देव बनून देवापुढे उभे राहा. नरबरा बोलले की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया तैसे मज धनंजया शरण येतो. पाण्याला शरण जायचे, पाणी बनून जावं, तेल बनून नाही. तुम्ही तेल बनून पाण्याला शरण गेले तर पाण्यावर तरंगाल, कारण तेल पाण्यापेक्षा हलकं आहे म्हणून ते पाण्यावर तरंगतं. गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला. गुरुजी म्हणाले, मुलांनो, तेल पाण्यापेक्षा हलकं आहे म्हणून पाण्यावर तरंगतं, तर तेलापेक्षा हलकं काय? पोरं म्हणले, भजे. भजे का? तर भजे पाण्यावर तरंगतात. विनोदाचा भाग सोडा. तेल पाण्यापेक्षा हलकं म्हणून तेल पाण्यावर तरंगतं, पाण्यात मिसळत नाही. म्हणून पाण्याला शरण जायचे तर पाणी बनून जा, पाण्यात मिसळाल. तेल बनून जर शरण गेले तर पाण्यावर तरंगाल. पाण्याला शरण जायचे तर पाणी बनून जा, पाण्यात मिसळाल. पण तेल बनून जर शरण गेले पाण्याला तर पाण्यावर तरंगाल, मिसळणार नाहीत. अर्थात पाण्याला शरण जायचे, पाणी बनून जावं. देवाला शरण जायचे, देव बनून जावं. आणि म्हणून नरबरा बोलले की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया तैसे मज धनंजया शरण येतो. सोन्याला शरण जायचं, सोनं बनून जावं. पाण्याला शरण जायचे, पाणी बनून जावं. तसं देवाला शरण जायचे, देव बनून जावं, मग देवात मिसळता येईल. नाना प्रकारचे विकार सोबत घ्यायचे आणि देवाला शरण जायचे. नरबरा म्हणले, धिग्ग या अनल जे प्रज्ञा केवी. तुम्ही जीवरूप पाहतात आणि जीवित्वेची असे जे आणि मजही शरण रिगी जे धिग्ग या बोली नल जे प्रज्ञा केवी. जीवरूपात आहात, अहंकारात आहात, विकारात आहात आणि देवाला शरण निघालात. देवात कसं मिसळता येईल? तेल बनलात, पाण्याला शरण गेलात, पाण्यात कसं मिसळता येईल? विकार घेऊन देवाला शरण गेलात, देवात कसं मिसळता येईल? म्हणून पाण्याला शरण जायचे, पाणी बनून जा. देवाला शरण जायचे, देव बनून जा. अर्थात अहंकार टाकाने देवाला शरण जा, देवात मिसळा. अर्थात अहंकार टाकला की तुम्ही देव बनता आणि देव बनून देवापुढे उभे राहा, मग देवात मिसळाल. म्हणून सोनं बनून सोन्याला शरण जावं, पाणी बनून पाण्याला शरण जावं, त्यात मिसळता येतं. तसं देव बनून देवाला शरण जावं, देवात मिसळता येतं आणि तुम्ही देव होता. आणि देव बनून देवाला शरण जाणं म्हणजे अहंकाराचा त्याग करून देवाला शरण जाणं. अहंकाराचा त्याग केला की तुम्ही देव बनता. देव बनून देवाला शरण जाणं म्हणजे अहंकाराचा त्याग करून देवाला शरण जाणे. अर्थात अहंकार त्यागला की तुम्ही देव बनता. म्हणून देव बनून देवाला शरण जा, अर्थात अहंकार त्यागून देवाला शरण जा. तुम्ही देवात मिसळाल, तुम्ही देव व्हाल. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून आयुष्यभर अहंकाराच्या त्यागासाठी केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ होय. काही मिळणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आणि नको ते अहंकार. तात्पर्य अहंकाराच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. परमार्थात तुम्ही आम्हाला एकच करायचं, अहंकार त्यागायचा. अहंकार त्यागला की आम्ही देव बनतो, देव बनून देवापुढे उभं राहतो आणि मग देवात मिसळतो. हा सफल परमार्थ असतो. आणि म्हणून देवात आमच्यात मूळचंच आहे की फक्त अहंकारामुळे भेद आला आहे. नरबरा बोलले 7व्या अध्यायात की पै केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा.
एक काचेची शिळा घ्या, तुकडा घ्या आणि त्याच्याखाली एक केस मांडा, किंवा केस घ्या आणि त्याच्यावर काचेची शिळा मांडा. आता ही काचेची शिळा, ही स्लाईड किंवा शिळा तडकल्यासारखी दिसते खाली केस आल्यामुळं. ती एकच आहे, अखंडच आहे, पण तडकल्यासारखी दिसते. आता हा केस तुम्ही ओढून काढा, ती शिळा पुन्हा एकच भासू लागते. ती एकच होती पण केसामुळे तडकल्यासारखी दिसत होती. तसं जीव आणि देव एकच आहेत, पण अहंकारामुळे दोन दिसतात, तडकल्यासारखे दिसतात. केस ओढून काढला, शिळा तडकल्यासारखी दिसते केसामुळं, दोन भाग दिसतात. आता केस ओढून काढला, शिळा एक दिसते. तसं जीव आणि देव वेगळे दिसतात, दोन दिसतात अहंकारामुळं. अहंकाराचा पडदा ओढून काढा, जीव आणि देव एकच दिसतो. आणि म्हणून देवाने मोठी गंमत केली. ज्ञानोबा बोलले की स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटे छायाचित्र लक्ष 84. देवाताने आमच्यात अहंकाराचा पडदा घातलाय आणि या पडद्याच्या आड, अहंकाराच्या पडद्याच्या आड लपलाय. ह्या अहंकाराचा पडदा ओढून काढा, देव उघडा होतो. तुम्ही देवात मिसळता, नवे नवे तुम्हीच देव होता. जव अविद्येची जवनिक फिटे, मोहमायेची अवधी तुटे, मग एक होऊन आटे तरी काय दोन होती. अविद्येची जवनिक फिटे, अविद्येचा पडदा, अहंकाराचा पडदा, मायेचा पडदा, यामुळे देव आणि जीव दोन दिसतात. हा अविद्येचा, अहंकाराचा, मायेचा पडदा ओढून काढा, जीव आणि देव एकच असतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निदरा निदुसुरा, परी स्वप्नीचे ओर भरा संतोष शेने. जीव हा परमात्माचा आहे, पण अहंकारात बद्ध असल्यामुळे तो जीव वाटतो आणि बरळतो की मी जीव आहे, मी जीव आहे. तो देवच आहे, पण अहंकारात बद्ध असल्यामुळं प्रकृतीचे गुण आपल्यावर घेतो आणि प्रकृतीशी एकवट होतो, किंवा स्वतःला जीव म्हणू लागतो. हो नी प्रकृतीशी एकवट. सोनं बट्ट्याच्या सानिध्यात गेलं, ते मरत नाही, पण बट्टेबाज बनतं. मग सोन्यातला बट्टा जाळला की शुद्ध सोनं मागं राहतं. तसं ज्ञानोबा म्हणतात की आदिदैवादिभूत तेही मी चिकीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत काय साके नो हे. मनुष्य किंवा जीव हा देवच आहे, पण मनुष्य अहंकारात बद्ध असल्यामुळं तो देवपणाला मुकलाय. तसं बट्टेबाज सोनं सोनंच आहे, पण त्यात बट्टा असल्यामुळं ते सोनं शुद्ध सोन्याला मुकलंय. शुद्ध सोन्यातला बट्टा जाळला की खाली शुद्ध सोनं राहतं. तसं तुमच्या आमच्या हृदयातला अहंकार रामनामात जाळला की खाली शुद्ध परमात्मा राहतो आणि तुम्ही आम्हीच परमात्मा बनतो, तुम्ही आम्हीच देव बनतो. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. आणि म्हणून उभ्या आयुष्यात आम्हाला काय करायचं आहे, तर रामनामाच्या साधनेने अहंकार जाळायचा आहे. अहंकार गेला की आम्ही स्वतःच देव बनतो आणि मूळ आम्ही जसे होतो तसे आमच्या मूळ परमात्मा स्थितीला येतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की जैसा पाहे तैसा राहे, मग जैसा पाहे तैसा राहे, काय उरले पाहे ते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की मग जैसा आहे तैसा राहे, काय पाहे उरले ते. की तू जसा होता तसा मूळ परमात्मा स्थितीला येतो. आणि खाली काय उरलं म्हणले, आता देव उरलाय ना म्हणले. खालचं बघ ना, जीवदशा गेली तू देव उरला. अर्थात अहंकार त्यागला की मनुष्य देव बनतो आणि जसा आहे तशा आपल्या मूळ परिस्थितीला येतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितले. आता अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय बोलतात, या तिन्ही चरणात अहंकार गेल्याचे फायदे सांगितले. दुसऱ्या चरणात सांगितले की मग जैसा पाहे तैसा राहे, जैसा आहे तैसा राहे, काय पाहे उरले ते. अहंकार गेला की मनुष्य देव बनतो आणि जसा आहे तशा आपल्या मूळ परमात्मा स्थितीला येतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हा पहिला फायदा. दुसरा फायदा, अहंकार गेला की तुमचं द्वैत जातं, तुमची विषमता जाते, अर्थात द्वैत जातं आणि तुम्ही अद्वैतात उभे राहतं. हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आणि मग महाराज म्हणाले की अंतरीचे विषम गाडे येऊ पुढे न द्यावे. अहंकार गेला की तुमची विषमता जाते, अर्थात द्वैत जातं. हे द्वैत म्हणजे काय, की मी जीव आहे आणि देव माझ्यापासून वेगळा आहे, जगत माझ्यापासून वेगळं, हे द्वैत आहे. मी वेगळा आणि देव वेगळा, मी वेगळा आणि जग वेगळं, हे द्वैत आहे. आणि मी आणि देव एकच आहेत, मी आणि जगत एकच आहेत, हे अद्वैत आहे. मी आणि तू जिथं जिवंत आहे, हे द्वैत आहे. आणि मी तू पण जाणं, हे अद्वैत आहे. हो, मी तू पण राहू दे दुरी, एकची गोंगडी पांघरू हरी. मी तू पण जिवंत असणं म्हणजे द्वैत, मी तू पण जाणं म्हणजे अद्वैत. आणि जोपर्यंत मनुष्य अद्वैतात जात नाही तोपर्यंत त्याला देवपण येत नाही, त्याला मोक्ष मिळत नाही, तो संत होत नाही, देव होत नाही.
आणि म्हणून जगात सत्य आहे, मी देह आहे आणि मी आहे, जगात सत्य आहे आणि मी देह आहे आणि मी आणि माझं, मी देह आणि देह संबंधीने माझं, हे द्वैत असते. जगात सत्य आहे, मी देह आहे आणि देह संबंधीने माझं आहे असा बुद्धीचा निश्चय, हे द्वैत असते. आणि जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, मी आत्मा आहे, आत्म्याने विश्व व्यापले. मग मी आत्मा आहे, आत्म्याने विश्व व्यापले, तर मीच विश्व व्यापले अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान किंवा अहंकार जाणं, आणि हे अद्वैत असते. आणि मग इथं ज्ञानोबा म्हणतायत की माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. ज्ञानोबाची ओवी आहे का, अतिशय प्रभावी ओवी. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. साक्षात्कार या शब्दाचा अर्थ असा आम्ही घेतो की पांडुरंगानं वीट सोडावी आणि आमच्यासमोर येऊन चतुर्भुज रूपात किंवा कमरावर हात देऊन उभं राहावं, याला आम्ही साक्षात्कार म्हणतो. हा साक्षात्काराचे. परंतु ज्ञानोबारायाच्या किंवा संतांच्या रूपी किंवा संतांच्या लेखी खरा साक्षात्कार काय आहे, तर ज्ञानोबा म्हणतात की जगतात देव पाहणं हा खरा साक्षात्कार असतो. तुम्ही जगतात देव पाहणं हा खरा साक्षात्कार आहे. जगतात देव पाहिला की तुमचा अहंकार जातो आणि अहंकार गेला की तुमचं द्वैत जातं, तुम्ही अद्वैतात उभे राहता आणि देव बनता. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. जगतात देव पाहिला की अहंकार जातो आणि अहंकार गेला की तुम्ही तुमचं द्वैत जाऊन अद्वैतात उभे राहता. आणि म्हणून मी देह आणि देह संबंधीने माझं, हे द्वैत आहे. आणि मी देह नसून विश्वव्यापी आत्मा आहे, हे अद्वैत आहे, हे आत्मज्ञान आहे. जिथं मीपणा आहे तिथं जीव आहे आणि जिथं मीपणा गेलाय तिथं देव आहे. मी म्हणजे मनुष्य किंवा जीव आणि आत्मज्ञान म्हणजे देव. तर उभ्या आयुष्यात आम्हाला हे मी आणि माझं घालायचे, अर्थात अहंकार घालवायचा. मी माझं हे द्वैत आहे, मी माझं जाणं हे अद्वैत आहे. आणि अहंकार गेला की मी माझं जातं, तुम्ही अद्वैतात जाता आणि देव बनता. मी वेगळा, देव वेगळा, मी वेगळा, संसार वेगळा, हे द्वैत आहे. मग इथं मी तू पण आलं, यातलं तू घालवायचं आणि तू घालून फक्त मी शिल्लक ठेवायचं. मी 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 परमात्मा आहे, मी संसार आहे, मी जगत आहे, मी विश्व आहे, मी आत्मा आहे. मग आत्मा विश्वव्यापी, मग आत्म्याच्या रूपाने मीच व्यापलं आहे, जग मीच व्यापलं आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे अद्वैतात जाणं. सुरुवातीला मी तू आहे, हे द्वैत आहे. या मी तूमधलं तू घालवायचं आणि तू घालून फक्त मी मागं ठेवायचं, म्हणजे मीच विश्व व्यापले, आता मी आत्मा आहे, हे अद्वैत आहे. आणि मग शेवटी हे मीही घालवायचं. ऐशी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. कारण मी आत्मा आहे, आत्म्याच्या रूपाने मी विश्व व्यापले, हा सुद्धा एक अहंकारच आहे. मी देव आहे, हा सुद्धा एक अहंकारच, ही सुद्धा भावना नको, ही जाळायची. तू घातलंय आणि मी राहिलंय आणि मी विश्वव्यापी आत्मा आहे, ही भावना आहे. पण मी विश्वव्यापी आत्मा आहे किंवा मी आत्मज्ञानी आहे, ही भावना जाळून टाकायची. अर्थात ज्या ज्ञानाने अज्ञान जाळलं ते ज्ञानही जाळायचं आणि निखळ ब्रह्म होऊन मागं शिल्लक राहायचं आणि मग देव बनायचं. याला संत अवस्था म्हणतात. आणि मग ऐशी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. अर्थात मी तू हे द्वैत आहे. या मी तू मधलं तू घालवणं, फक्त मी शिल्लक राहणं, मी आत्मा आहे, आत्म्याच्या रूपाने मी विश्व आपलं, हे मी आहे. आणि शेवटी हे मीही जाळणं, अर्थात मी आत्मा आहे, आत्मज्ञानी, हे विसरून जाणं, हे अद्वैत असते, खरं अद्वैत आणि निखळ ब्रह्म आहे. आणि म्हणून ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलंय ते अज्ञानही जाळायचं, निखळ ब्रह्म होऊन मागे राहायचं. मग तुम्ही शुद्ध परमात्मा बनता, संत बनता आणि परमात्म्यात विलीन होता. हा खरा मोक्ष असतो, हे खरं संतपद असते. ज्ञान गिळून गावा गोविंदू, याला अद्वैत म्हणतात. आणि मग चराचर तुम्ही बनून चराचर व्यापून असता. आणि हा फायदा अहंकार गेल्यानं होतो, तुम्हाला खरं देवपेन येतं. हा अहंकार गेल्यानं फायदा होतो, हे तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की अहंकार गेला की तुमची विषमता जाते, मी तू पण जातं, तुमचं द्वैत जातं आणि तुम्ही अद्वैतात उभे राहतात. आणि अद्वैतात जाणं खरं संतपण आहे, देवपण आहे. हा दुसरा फायदा आहे. आणि तिसरा फायदा आहे, जो फायदा तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतायत की तुमचा अहंकार गेला की तुमच्या मनाची शुद्धी होते
आणि तुमच्या मनाला आयुष्यभर समाधान लाभतं. हा फायदा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. अर्थात अहंकार गेला की तुमचं मन शुद्ध होतं आणि शुद्ध मनाला कायमचं समाधान लाभतं. तर आता शुद्ध मन म्हणजे काय? ज्ञानोबा शुद्ध मनाची ज्ञानेश्वरीत व्याख्या करतात. माऊली लिहित आहेत, विरक्ती वाचुनी कही या ज्ञानाशी तगनेची नाही, हे विचारुनी ठाई ठेविले देवे. मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन, परी ते थारे आयसे शुद्ध मन व्हावे. परी ते थारे आयसे शुद्ध मन व्हावे. ज्ञानोबा शुद्ध मनाची व्याख्या सांगतात. या 2 वयापैकी एक वहीत म्हणतात की आत्मज्ञान विरक्त मनात थांबतं किंवा स्थिरावतं आणि आत्मज्ञान फक्त शुद्ध मनात स्थिरावतं. नीट ऐका, आत्मज्ञान फक्त विरक्त मनात स्थिरावतं आणि दुसऱ्या वहीत म्हणतात आत्मज्ञान फक्त शुद्ध मनात स्थिरावतं. याचा अर्थ विरक्त मन म्हणजे शुद्ध मन. मनाची शुद्धी होते म्हणजे त्या मनाला विरक्ती लाभते. विरक्त मन म्हणजे शुद्ध मन. आणि विरक्ती म्हणजे तुमच्या मनातील विकार जाणं, काम क्रोध लोभ अर्थात विषय जाणं, अहंकार जाणं. अहंकाराचा त्याग, ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग, काम क्रोधाचा त्याग, नाना प्रकारच्या विकाराचा त्याग म्हणजेच विरक्ती. थोडक्यात सांगायचं तर अहंकार आणि विषयाचा त्याग म्हणजे विरक्ती. आणि विरक्ती म्हणजे शुद्ध मन. आणि शुद्ध मन म्हणजे निर्मळ मन. आणि म्हणून तुकोबा बोलले की तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे. ज्या मनाने विरक्ती धारण केली, ज्या मनाला अहंकार आणि विषय वासना सोडून गेल्यात, ते शुद्ध मन आहे, ते शुद्ध चित्त आहे. आणि अशा शुद्ध चित्तात गोपाळ कृष्ण येऊन राहतो. शुद्ध मनात देवाचा वास असतो. शुद्ध मन हे देवाचं घर असतं. शुद्ध मनात देव राहतो. आणि अशा मनात की ज्या मनात देव राहायला आलाय त्या मनाला समाधान लाभतं. ज्या मनाला विरक्ती लाभली आहे ते शुद्ध मन आहे. अशा शुद्ध मनात देव राहायला येतो आणि ज्या मनात देव राहायला येतो त्याच मनाला समाधान लाभतं, इतर कुठल्याही मनाला नाही. याची साक्ष तुकोबा देतात की महाराज लिहित आहेत की या नावा अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. या नावा अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. विरक्त मन म्हणजे शुद्ध मन. शुद्ध मनात नारायण राहायला येतो आणि ज्या मनात नारायण राहतो फक्त त्याच मनाला समाधान लाभतं, इतर कोणत्याही मनाला नाही. आणि म्हणून जे मन शुद्ध आहे अर्थात जे मन समाधानी आहे तिथं नारायण राहायला आलाय हे समजावं, किंवा ज्या मनात नारायण राहायला आलाय फक्त तेच मन समाधानी हे समजावं. हे अनुमानप्रमाणे. आणि मग ज्ञानोबा बोलले की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जिथं सद्गुरू आहे तिथं आत्मज्ञान आहे, जिथं आत्मज्ञान आहे तिथंच समाधान आहे. इतर कोणालाही समाधान लाभत नाही. तुम्ही तुमच्या संसारात बोलून जाता, हो बरं चाललं आम्ही समाधानी आहेत, ते आडनावाचं समाधान आहे. आमच्या मनातली, आमच्या जीवनातली बेचैनीच जात नाही, हाकाकच जात नाही, आम्ही समाधानी कधीच नसतो. संसारी मनुष्य समाधानी नसतोच. समाधान हा शब्द फक्त आत्मज्ञानी माणसालाच लागू शकतो. समाधान म्हणजे काय? चित्ताची एक अविचल अवस्था म्हणजे समाधान. मग खाली जमीन फाटवणं तर वरून आभाळ कोसळो. ज्याचं मन कायमचं आत्मस्वरूपात स्थिरावलंय, ज्याच्या मनाला कायमची अविचल अवस्था प्राप्त झाली त्याला समाधान म्हणतात. चित्ताची अविचल अवस्था म्हणजे समाधान. आणि अशी चित्ताची अविचल अवस्था फक्त संतांना लाभते, ज्ञानीपुरुषाला लाभते. ज्या चित्तात देव राहायला आला त्याला लाभते. आणि म्हणून विरक्त मन हे शुद्ध मन असते. शुद्ध मनात देव राहायला येतो. ज्या मनात देव अर्थात नारायण राहायला आलाय फक्त त्यालाच समाधान लाभतं, इतर कोणाला नाही. अर्थात आत्मज्ञानी पुरुषाला समाधान लाभतं. आत्मज्ञानी पुरुषाचं मन शुद्ध असतं. अशा शुद्ध मनात देव राहायला येतो, नारायण राहायला येतो. आणि जिथं नारायण राहतो त्याला कायमचं समाधान लाभतं. तात्पर्य, आत्मज्ञानी हा संत असतो. संताचं मन शुद्ध असतंय. संताच्या मनात नारायण राहायला येतो
आणि म्हणून फक्त संतांनाच कायमचं समाधान लाभतं, इतर तुम्हाला नाही. संत आत्मज्ञानी असतात, संताचं मन शुद्ध असतंय आणि मग संताच्या मनात देव राहायला येतो, नारायण राहायला येतो. जिथं नारायण राहतो फक्त त्यालाच कायमचं समाधान लाभतं, इतर कोणाला नाही. आणि म्हणून या जगतात फक्त संतच समाधानी असतात, इतर कोणीही नाही. कोणीही स्वतःला समाधानी म्हणून घेऊ नये. जे आत्मज्ञानी संत आहेत, जे मुक्तीवर भजनयुक्त आहेत, तुकोबरा ज्ञानोबरासारखे, अशाच महासंतांना, अशाच आत्मज्ञानी संतांना समाधान लाभतं, इतर कुणाला नाही. आणि म्हणून तुकोबरा या चरणात बोलतात की तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. अर्थात तुमचा अहंकार गेला की तुमचं मन शुद्ध होतं. शुद्ध मनात नारायण राहायला येतो. जिथं नारायण राहतो त्या मनाला कायमचं समाधान पाहायला मिळतं. अर्थात ते मन कायमचं समाधानी असतं. हा फायदा अहंकार गेल्यावर होतो. आणि म्हणून तुकोबराय बोलले की तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. यथामती आपण चारी चरणाचा भावार्थ पाहिलाय. अभंगावरचं निरूपण सांगून झाले. तात्पर्य 1 मिनिटात अभंगाचा पुन्हा एकदा धावता भावार्थ. तुकोबाराय म्हणतात की त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. अंतरीचे विषमजाड, येऊ पुढे न द्यावे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. अर्थात महाराज म्हणतात की फक्त अहंकाराचा त्याग करणं हाच त्याग असतो, इतर कुठल्या गोष्टीचा त्याग हा त्यागच नसतो. अर्थात संसार त्यागायचा ते त्यागा, परंतु अहंकाराचाही त्यागा, याला त्याग म्हणतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही अहंकाराचा त्याग करा. अर्थात अहंकाराला दवडावा, पळवून लावा. अहंकार हा संसार बंधनाला आडवा येतो, तुम्हाला जन्माच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा बांधतो. मग मुक्त व्हायचे, देव व्हायचे, संत व्हायचे तर अहंकार घालवा, तरच तुम्ही संत व्हाल, मुक्त व्हाल, देव व्हाल. अन्यथा हा अहंकार तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माच्या फेऱ्यात बांधेल. संसाराच्या मुळाशी तुम्हाला संसार बंधनात बांधण्याची कारणीभूत कोण असेल तर तो अहंकार आहे. तो पुन्हा पुन्हा जन्माच्या फेऱ्यात बांधतो. म्हणून अहंकाराचा त्याग करा. कसा त्याग करायचा आपण पाहिलं. हा अहंकार त्यागला तर काय फायदे होतात. तुम्ही देव होता, तुमचं द्वैत जातं, तुम्ही अद्वैतात उभे राहता आणि संत बनता, देव बनता. हा अहंकार गेला तर तुमचं मन शुद्ध होतं. शुद्ध मनात नारायण राहायला येतो. जिथं नारायण राहतो त्या मनाला कायमचं समाधान लाभतं. अर्थात ती व्यक्ती कायमची समाधानी बनते. आणि म्हणून तुमचं मन शुद्ध व्हावं, तुम्हाला कायमचं समाधान लाभावं, तुमचं अद्वैत जाऊन तुम्ही अद्वैतात उभं राहावं, तुम्ही संत बनावं, तुम्ही मुक्त बनावं, आत्मज्ञानी बनावं, तुम्ही देव बनावं असं वाटत असेल तर महाराज हे अभंगातून एक संदेश देत आहेत की तुम्ही अहंकाराचा त्याग करा, अहंकाराला दवडावा, तुम्ही देव व्हाल, तुम्ही मुक्त व्हाल, तुम्ही संत व्हाल. आणि म्हणून महाराज म्हणतात की त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. अंतरीचे विषमजाड किंवा अंतरीचे विषमगाडे येऊ पुढे न द्यावे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी वा कुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. नाही विचार महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया कैकिंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय श्री कृष्ण.